मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण शिव महापुराणमध्ये बरेच काही ऐकले आणि तुमच्या बरेच काही गावांच्या कमेंट्स आल्या। तर मित्रांनो, असेच तुमचे कमेंट्स गावांचे करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा, म्हणजे मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते, मला आत्मविश्वास मिळतो। तुमच्या एक कमेंट्स, एक लाईकने आणि एक सबस्क्राईबने माझा आत्मविश्वास जास्त वाढतो की मला व्यवस्थित सांगता येतं, तुम्हाला समजवता येतं। म्हणून एक कमेंट्स, लाईक नक्की करा। शेअर नाही केलं चालेल, पण कमेंट्स, लाईक नक्की करा। आणि शेअर केल्याने म्हणजे काय होईल की 2 शब्द तरी तुमच्या मित्र परिवारांना हे शिव महापुराणातले ऐकायला मिळतील। जो पण हे शिव महापुराण 2 शब्द पण ऐकतो तरी त्याला 60,000 यज्ञ केल्याचे पुण्य मिळते, असे स्वतः शिवाने सांगितले। आणि जो कोणी शिव महापुराण, पवित्र शिव महापुराण ऐकतो त्याचे पाप जळून भस्म होतात, पर्वतच्या पर्वत पाप जळून भस्म होतात आणि त्यांचे वाटा पुण्यमयी होतो आणि शिवलोकाची प्राप्ती होते। यमदूत त्यांना हात लावत नाही। ज्यांनी शिवपुराण श्रवण केलेले आहे त्यांना यमदूत हात सुद्धा लावत नाही। ज्यांचे काही खूप जन्माचे पुण्य आहे त्यांनाच हे शिव महापुराण ऐकायला मिळते। सहजासहजी शिव महापुराण कोणालाच ऐकायला मिळत नाही। ज्याच्या मुखामध्ये ओम नमः शिवाय, कपाळी त्रिपुंड भस्म आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष, त्यांनाच हे शिव महापुराण ऐकायला मिळतं। कारण की शिव हा साक्षात आहे, परब्रह्म आहे, देवादिदेव महादेव आहे आणि महादेव एकच आहे। त्याची उत्पत्ती कुठून झाली, काय झाली, त्याचे माता पिता कोण आहे, त्याचं वय काय आहे कोणालाच माहिती नाही। म्हणून शिव हे देवादिदेव महादेव, अधिपती देवता, सर्वांचे मुख्य देवता म्हणजे महादेव। भोळा साम सदाशिव, वाटेल त्या भक्ताला देऊन टाकणारा आणि भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट चालत नाही, दिखावा चालत नाही। त्याला भोळी भक्ती खूप आवडते। त्याला नुसता नमस्कार केला तरी सुद्धा भोळा साम सदाशिव सर्व भक्तांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो। अशा भोळ्या साम सदाशिवाचे हे पवित्र शिव महापुराण अत्यंत 24,000 मंत्रांचं शिव महापुराण सहजासहजी कोणालाही ऐकायला मिळत नाही। हे कुठेही कोणत्याही लोकी आपल्याला ऐकायला मिळत नाही। मनुष्य जन्म आपल्याला हा मिळाला आहे, म्हणून या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला हे शिव महापुराण ऐकून घ्यायचं आणि आपल्या जीवनाचे सार्थक करायचे। आपल्या मुला मुलींचे लग्न जुळत नाहीये, व्यापारात लाभ होत नाहीये, कुठले तुमचे कार्य आहे ते होत नाहीये, कोणी आजारी असेल तर त्याचा 7 दिवसात हा आजारपण नाहीसा होईल, असे हे शिव महापुराण आहे। तर शिव महापुराण तुम्ही ऐकत आहोत, एक पाण्याची बाटली नक्की ठेवा, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती, त्या 2 अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाका। ते पाणी आपल्या मुला बाळांना सर्वांना प्यायला द्या, म्हणजे आजारपणा नाहीसा होईल आणि आपले शरीर जे आरोग्य आहे ते स्वस्थ राहील। कारण धनसंपत्ती ही आपले शरीर आहे, आपले शरीर स्वस्थ राहिलं म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज नाही। कारण की आपल्या शरीर संपत्ती चांगली राहिली म्हणजे आपण मन फ्रेश होतं, पॉझिटिव्ह ऊर्जा राहते आणि प्रत्येक कामाला आपल्याला यश मिळतं आणि आपलं मन लागतं। म्हणून शिवाला प्रसन्न करण्यासाठी थोडेसे शिव महापुराण श्रवण करावे। तर शिवाला प्रसन्न करण्यासाठी आज मी सर्वात अगोदर तुम्हाला 2-3 उपाय सांगून देते। प्रत्येक व्हिडिओमध्ये उपाय तर राहतातच, कारण शिव महापुराणातले उपाय आहेत। तर कुठले आहे तर शिवाला प्रसन्न करण्यासाठी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया। काही अत्यंत सोपे उपाय आहेत जे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि तुम्हाला इच्छित फळ देतात। भगवान शिवांना हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे। शिवाला देवादिदेव महादेव असे म्हटलं जातं। शिव हे सृष्टीचे चालक म्हणून ओळखले जातात। भगवान शिव महादेव हे उग्र रूपचे देव म्हणून असे ओळखले जाते। तसेच महादेव किंवा शंकर यांना सदैव ध्यानमग्न रूपातही पाहिलं जातं। आपल्या ध्यान मुद्रेचा भंग कोणी करू नये असा त्यांचा आदेश असतो। एकदा माता पार्वतीने ही तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचा 3रा डोळा उघडला होता। त्याच्या 3ऱ्या डोळ्यात तेजाने पृथ्वीचा विनाश झाला होता। हे असे महादेव असले तरीही त्यांना आणखी एका नावाने ओळखलं जातं। हे नाव आहे म्हणजे भोलानाथ। भोलानाथाला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय जे शिव महापुराणात आहे तेच उपाय मी तुम्हाला सांगत आहे। तर ते शिवाचे दर्शन घेतल्याने जे काही आपण शिवाचं दर्शन घेतो तसे आपल्याला हे फळ ह्या उपायांनी आपल्याला प्राप्त होईल आणि घर बसले आपल्याला शिव महापुराणांचे 12 ज्योतिर्लिंगांचे 4 धाम यात्रा केल्याचे घर बसले आपल्याला ते पुण्यफळाची प्राप्ती होईल, असे हे शिव महापुराणातले उपाय आहेत। तर कुठले उपाय आहेत ते जाणून घेऊया। शिव रक्षा स्तोत्राचा जप करा। अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवांच्या शिव रक्षा स्तोत्राचा जाप करा। या उपायाने तुम्हाला फायदा होईल, यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल। शिवाला तूप, साखर आणि पिठाचा नैवेद्य अर्पण करा। घरात सुख समृद्धी हवी असल्यास शंकराला तूप, साखर आणि दूध, गव्हाच्या पिठाने बनलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची आरती करा। या उपायाने तुमच्या घरात सुख समृद्धी शांती राहीलच। यामुळे भगवान भोले साम सदाशिवाचा आशीर्वाद प्राप्त होईल। शंकराला बेलपत्र अर्पण करा। भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे। बेलपत्र, ओक, गंगेचे पाणी, चंदन आणि अक्षदा सोमवारी भोलेनाथाला अर्पण केले, असे केल्याने महादेव प्रसन्न होतात
आणि बेलपत्र आणि गंगेचे पाणी, चंदन, अक्षदा रोज पण प्रदोष कालामध्ये आपण शिवाची पूजा केली तरी सुद्धा भोळे साम आपल्यावर प्रसन्न होता. कारण प्रदोष काल हा अत्यंत महत्त्वाचा काल असतो. कारण प्रदोष काल हा शिवाला सर्वात जास्त आवडणारा वेळ असतो. कारण प्रदोष काळामध्ये शिवाने विष प्राशन केलेलं होतं, म्हणून प्रदोष काल हा शिवांना खूप आवडतो. कारण प्रदोष कालामध्ये साक्षात शिवजी हे नंदीश्वरवर माता पार्वती सोबत भ्रमण करत असतात. ज्या घरात प्रदोष कालामध्ये शिवजीचे पूजन अर्चन होत राहते तर त्या ठिकाणी साक्षात शिव पार्वती त्यांच्या घरात येतात. तर प्रदोष कालामध्ये दरवाजाला एक दिवा लावा, असे पण आपण केले तर दरवाजाला दिवा लावला तरी सुद्धा भोळा साम आपल्या घरी दरवाजात येतो आणि घरात येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातं, दुःख दारिद्र्य दूर करून जातं. असं या भोळ्या साम सदाशिवाची अशी तुम्हाला पूजा करायची. भोळ्या साम सदाशिवाला धतूर आणि दूध अर्पण करा. सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे, दुधाचा अभिषेक करावा. महादेव खूप प्रसन्न होता. शंकरांनाही धतुरा खूप आवडतो, म्हणून त्यांना नक्की धतुरा अर्पण करा. शंकराला पांढरे वस्त्र दान करा. सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात. असे मानले जाते की या दिवशी दूध, साखर, पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तींना दान करावे. या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वर प्राप्त करून देतात. तर आपल्याला हे असे उपाय भोले साम सदाशिवाला प्रसन्न करण्यासाठी नक्की करायचे आहेत. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे उपाय आवडले असतील. तर आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि त्याशिवाय शंकर देवाची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम शुभ मानला जातो आणि प्रदोष काल तर सर्वात शुभ आहे. तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपू शकतात. तर त्या कुठल्या प्रदोष कालामध्ये शिवाला 108 तांदूळचे दाणे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र बोलून तुम्ही अर्पण करू शकता. प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सोमवारी तांदूळ, दूध आणि चांदीचे दान करा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्या पण दूर होतील. कर्जांपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर तांदूळ पाण्यात मिसळून अर्पण करा. असे केल्याने कर्जाच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कुंदकेश्वर या नावाने तुम्ही शिवजींना तांदूळ अर्पण करा. असे जर केले तर आपल्या सर्व पापांचा शालंत होईनच जाईल, पण जे काही कर्ज असेल ते सुद्धा दूर होईल. सोमवारी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे शुभ आहे असे मानले जाते. शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावे. असे केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी शांती येते. सोमवारी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पांढरे कपडे, फुले, धान्य, मिठाई, दूध, दही, साखर यासारख्या पांढऱ्या रंगांचे वस्तू सोमवारी दान करावी. जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा. सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित काम पूर्ण होतात. जर तुम्ही कडक उपास ठेवू नाही शकत तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता. सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष दान करावे. हा उपाय केल्याने पती पत्न्यांच्या नात्यात गोडवा येतो. सोमवारी भगवान शंकराची आराधना करा. या पूजेमध्ये तुमच्या आवडत्या वस्तू देवाला अर्पण करा. यावर भगवान शिव प्रसन्न होतात. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी देवाला दूध, बेलपत्र, भांग, धतुरा, फुले आणि फळे अर्पण करावी. अगरबत्ती लावावी. याच्याने बी शिवजी अत्यंत प्रसन्न होतात. सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि ज्या मुलींचे लग्न जमत नाही आहे त्यांचे लग्न सुद्धा जमतात. तर असे तुम्हाला हे उपाय शिव महापुराणातले मी सांगितलेले आहे. आता आपण शिव पार्वतीच्या विवाहाला हिमालय व मेना यांची संमती घेतलेली आहे, तर त्याबद्दल बोलूया. श्री गणेशाय नमो नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वसिष्ठांचे बोलणे ऐकून हिमालय, मेना व त्यांच्या परिवारातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. हिमाद्री स्वकीयांना उद्देशून म्हणाले, हे मेरू, हे सह्य, हे गंधमादन, हे मेनाक, हे मंदर, हे विद्य, मी काय सांगतो ते ऐका. महामुनी वसिष्ठांनी जे काही सांगितले ते तुम्हा सर्वांनी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यावर नीट विचार करा आणि या परिस्थितीत मी काय करणे योग्य होईल ते सांगा. हिमालयाचे बोलणे ऐकून त्या सर्वांनी एकत्र विचार विमर्श केला आणि म्हणाले, महाराज, आता विचार करण्यात काही अर्थ आहे का? जे व्हायचे आहे ते होऊनच गेल्यासारखे आहे. ही पार्वती देव कार्यासाठी उत्पन्न झाल्या. हिचा अवतार शिवजीसाठीच आहे. त्यांच्या प्राप्तीसाठी हिने कठोर तपस्या केली आणि त्यांनी तिला अपेक्षित वरही दिला आहे. शिवजी म्हणजे महादेव, सर्वांचे ईश्वर. त्यांच्या इच्छेने उल्लंघन कोण करणार? म्हणून या श्रेष्ठ संपत्तीचे सप्तऋषींचे म्हणणे मान्य करून पार्वतीचा विवाह शिवजींशी लावून द्या. त्यातच आपले हित आहे. पार्वतीचे बोलणे ऐकून हिमालय प्रसन्न झाला. सर्वांची अनुकूलता पाहून गिरजेलाही मनोमन हसू आले. अरुंधतीने समजवल्यामुळे मेना राणीची मनही पालटले होते. तिच्या मनातील सर्व संशय, निराशा दूर झाली होती. त्यामुळे भयही राहिले नाही. त्यानंतर सर्वांनी प्रसन्न चित्ताने भोजन केले. हिमालयाने सप्तऋषींची उत्तम प्रकारे सेवा केली. मग तो हात जोडून म्हणाला, हे श्रेष्ठ ऋषींनो, तुम्ही मला शिवजीबद्दल जे काही सांगितले त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. पार्वतीचा महेश्वराशी विवाह होणार आहे
म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. माझी कन्या, माझी पत्नी, माझे शरीर आणि माझ्यापाशी जे काही ऐश्वर्यादी आहे ते सर्व मग त्यांच्या सेवेतच रत होईल यात संशय नाही. त्याने पार्वतीला श्रेष्ठ अलंकारांनी नटवून सप्त ऋषी समोर बसवले आणि विनम्रतेने म्हणाले, ही माझी कन्या भगवान रुद्रदेवांना मनपूर्वक अर्पण करण्याचा मी निश्चय केला आहे. त्यांच्या वतीने इला पदरात घ्या असे त्यांनी सांगितले. हे ऐकून सप्तऋषी परम संतुष्ट झाले. ते म्हणाले, हिमालयाला शिवजीसारखा भिक्षुक, तुझ्यासारखा दाता आणि पार्वतीसारखी भिक्षा याहून उत्तम अधिक काय? ते काय? तू खरोखर धन्य आहेस. पर्वतांचा अधिपती म्हणून तू श्रेष्ठ आहेसच, परंतु तुझे औदार्य उत्तुंग आहे. त्यांनी पार्वतीच्या भाळी कुंकू लावल्या, तिच्या मस्तकी आपला वरद हस्त ठेवला आणि म्हणाले, मुली, तू खरोखरच भाग्यवान आहेस. तुझे परम कल्याण होईल. तू शुक्ल पक्षातील चंद्रमा समान गुणांनी समृद्ध होत जाशील. शिवजींना सुखदायक होशील. आणि सप्तऋषींच्या प्रयत्नांनी यश आले होते. त्यांनी हिमालयाला फळे व फुले अर्पण केले. अधुरतींना शिवजीचे गुणवर्णन करून मेना राणीचे मन मुग्ध केले. तिला अनुकूल करून घेणे हे मोठे अवघड कार्य होते, पण तिने ते साधले. तिने राणीला हळद कुंकू दिले. त्यानंतर चौथ्या दिवशी असलेल्या उत्तम मुहूर्तावर शिव पार्वती विवाह करण्याचा उभय पक्षी मान्यता मिळाली. हिमालयाचा निरोप घेऊन सप्तऋषी अरुंधतीसह शिवजीकडे गेले. त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला. ते म्हणाले, हे महाप्रभू, आम्ही सेवकांनी तुमच्यासाठी जे काही प्रयत्न केले ते सांगतो. आम्ही हिमाद्री आणि मेना राणीला निरनिराळे इतिहास सांगून त्यांची समजूत घातली आहे. आता त्यांच्या मनात तुमच्याविषयी काही संशय नाही. हिमालयाने पार्वती तुम्हाला दिली असे स्वमुखाने सांगितले. आता विलंब नको. तुम्ही गणांना व देवांना बोलवून घ्या. आता विवाहाच्या तयारीला लागा. हे ऐकून शिवजींना हसू आले. ते म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषींनो, मला विवाहाविषयी आणि विवाहाच्या तयारीविषयी काहीच माहिती नाही. तरी शास्त्राला अनुसरून जो काही विधी सांगितला असेल त्याप्रमाणे करा. सप्तऋषी म्हणाले, ठीक आहे. तुम्ही विष्णूंना सपरिवार बोलवा. ब्रह्माजींना व त्यांच्या सर्व पुत्रांना बोलवा. देवासहित इंद्राला बोलवा. श्रेष्ठ ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, विद्याधर, अप्सरा यांच्यासह इतरही थोर महात्म्यांना बोलून पाठवा. ही सर्व मंडळी तुमच्या विवाहाचे कार्य बरोबर साधून देतील. ते ऐकून शिवजींना खरोखरच प्रसन्न वाटले. त्यांचा निरोप घेऊन सप्तऋषी आपल्या स्थानी गेले. शिव पार्वतीच्या विवाहासाठी हिमालयाची तयारी. नारदांनी ब्रह्माजींना विचारले, हे महाप्रभू, सप्तऋषी निघून गेल्यावर हिमालयाने काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनी, वसिष्ठांजी ऋषी शिवस्थानी गेल्यावर हिमालयाने आपल्या भाऊबंधांना, आप्तस्वयिकांना सपरिवार आमंत्रित केले. कुलपुरोहित गर्गमुनींकडून लग्नपत्रिका लिहून घेतली. ती पत्रिका आणि नाना प्रकारची सामग्री घेऊन हिमाद्रीचे नातेवाईक कैलासावर गेले. त्यांनी शिवजींना तिलक लावला आणि लग्नपत्रिका मोठ्या आदराने त्यांच्या हाती दिली. शिवजींनी त्या सर्वांचा विशेष सन्मान केला आणि प्रसन्न चित्ताने त्यांना निरोप दिला. ही सर्व मंडळी आनंदाने परतली. त्यांच्याकडून सर्व वृत्तांत जाणून हिमालयाला फार आनंद वाटले, समाधान वाटले. त्यांनी नानाविधी देशात राहणाऱ्या आपल्या सर्व बांधवांना आमंत्रित केले. मग लग्नाची जयंत तयारी सुरू केली. दोन्हीकडून वराडी मंडळांच्या स्वागतात, आदर सत्कारात, फार मानपानात कसलीही कमतरता राहू नये यासाठी विशेष योजना आखली होती. कोठारे धान्यांनी भरून टाकली होती. आचार्यांना कोणत्या दिवशी कोणती पक्वाने बनवायची यादी दिली. धन, द्रव्य, रत्न, माणिके, मौल्यवान दागिने, मौल्यवान वस्तू, भांडी, दिव्य वस्त्र प्रवारणे त्यांची त्वरित सिद्धता करून त्यांची कोशागारात नीट मांडणी केली होती. तेथे विशेष अधिकारी नेमले. सेवकांना योग्य त्या सूचना देऊन कोणती कामे करायची सर्व आधीच सांगून ठेवले. हिमालयाच्या कन्येचा विवाह म्हणून त्यांच्या नगरीत मोठी धामधूम होती. सर्वत्र उत्साहाचे, प्रसन्नतेचे आणि मांगल्याचे वातावरण होते. तेथे मोठा उत्साह सुरू झाला. हिमालयाने शुभ दिवस पाहून मंगलचाराला सुरुवात केली. त्यांच्या परिवारातील स्त्रिया मंगलगाणी म्हणू लागल्या. त्यांनी पार्वतीवर अनेक मांगलिक संस्कार केले. तिला उत्तम शृंगार केला. त्यावेळी सुंदर वस्त्रांनी आणि आभूषांनी विभूषित पार्वती साक्षात जगदंबाच वाटत होती. लोकाचाराला अनुसरून नगरातील ब्राह्मणाच्या स्त्रियाही नटून सजून एकत्र जमल्या. त्यांनी पार्वतीचे कल्याण व्हावे म्हणून अनुष्ठाने केली. लोकांनी अनेक प्रकारे मंगलोत्सव केले. नृत्य, गायन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले. हे सर्व पाहून हिमालयाचा आनंद गगनात मावेना. तो आपल्या बांधवाची उत्सुकतेने वाट पाहू लागला. हळूहळू निमंत्रित लोक आपापल्या स्त्रियासह, परिवारासह आणि आप्त मित्रांसह हिमालयाच्या घरी येऊ लागले. ते दिव्य वस्त्र धारण करून सोन्याचे व मौल्यवान रत्नांचे अलंकार घालून नटून सजून आले होते. त्यांनी येताना नाना प्रकारचे भेटवस्तू आणल्या होत्या. सुमेरू, मंद्राचल, उदयाचल, अस्ताचल, मदलाचल, सह्याद्री, दुर्धर, निषद, गंधमादन, करवीर, महेंद्र, परियात्रा, क्रोंच, पुरुषोत्तम, नील, त्रिकूट, चित्रकूट, व्यंकट, श्रीशैल,
गोकामुख, नारद, विंध्य, कालंजर, कैलास तसेच आणखी अनेक पर्वत दिव्य रूप धारण करून आपल्या स्त्री पुत्रांकासह अपार सामग्री घेऊन तेथे उपस्थित झाले. दुसऱ्या द्विपदामध्ये तसेच अन्यंत्र जे जे पर्वत होते ते सर्व तेथे आले. शिवपार्वतीच्या विवाहाची शुभ पर्वणी साधता यावी म्हणून ते उत्सुकतेने आले आणि प्रसन्नतेने आले होते. शोण, भद्रादी समुद्र आले. गोदावरी, यमुना, ब्रह्मपुत्रा, त्रिवेणी तसेच अन्य श्रेष्ठ नद्याही दिव्य स्त्री रूप धारण करून आले. तेथे दाखल झाले. गंगेचा आनंद काय वर्णन करावा. ती मोठ्याने प्रेमाने अनेक अलंकार धारण करून अत्यंत सुंदर रूप घेऊन आली होती. नर्मदा, महामोदा, सरिद्वारा, रुद्रकन्या याही नटून थटून उत्साहाने आल्या होत्या. शिवपार्वतीचा विवाह प्रत्यक्ष पाहायला मिळणार म्हणून स्वतःला धन्य समजत होत्या. हिमालयाची नगरी दैत्यपान व अतिशय मनोहर होती. ती ध्वज आणि तोरणे लावून उत्तम प्रकारे सजवण्यात आली होती. चहू दिशांनी निमंत्रणांचे आगमन झाल्यामुळे ते अगदी गजबजून गेली. आलेल्या पाहुण्यांमुळे अधिकच शोभमयान दिसू लागले. हिमालयाने सर्वांचे प्रसन्न मुद्रेने यथायोग्य स्वागत केले. त्या सर्वांना राहण्यासाठी पृथक निवासस्थाने दिली. त्यांच्या अतिथीच्या चोख व्यवस्था ठेवून सर्वांना संतुष्ट केले. विश्वकर्माकडून दिव्य मंडपाची रचना केली. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर शैलराज हिमालयाने पार्वतीच्या विवाहाप्रित्यर्थ मोठा उत्सव करण्याची आज्ञा दिली. शिवजींच्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी नगर सजवण्यात प्रारंभ केला. प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला होता. सर्व रस्ते झाडून त्यावर पाणी शिंपडण्यात आले. चौकात मोठ्या रांगोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्या प्रत्येक घराच्या दरवाजावर केळीचे खांब लावण्यात आले. त्यांना मंगलद्रव्यांनी सुशोभित करण्यात आले. ठिकठिकाणी आंब्याच्या पानाचा व मालतीच्या फुलांची तोरणे लावण्यात आली. सर्व परिसर सुगंधित राहील अशा व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे ते नगर दिव्य आणि अलौकिक दिसू लागले. अशा प्रकारे हिमाद्रीने आपले पुरोहित गर्गमुनी यांच्या सल्ल्याने सर्व सिद्धता केली. त्यानंतर त्याने विश्वकर्माला बोलावून घेतले. त्यांचा उत्तम आदर सत्कार केला. त्यांना एक विस्तीर्ण मंडप आणि मनोहर वेदी तयार करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी आश्चर्यकारक आणि अद्भुत मंडप उभारला. त्यांचा विस्तार 10,000 योजनेने होता. तो अनेक शुभ लक्षांनी युक्त होता. त्यात सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू कृत्रिम असल्या तरी खऱ्या वस्तूंसारख्या हुबेहूब जिवंत वाटत होत्या. त्या मंडपात इतके चमत्कृत्यपणे देखावे होते की त्यात जमीन कोणती आणि पाणी कोणते हे भल्यांना सांगता येत नव्हते. विश्वकर्मा हा देवाचा शिल्पी म्हणून मंडप रचना करताना आपल्या कुशलतेचा आणि निपुणतेचा विषय परिचय दिला. त्या मंडपात पशुपक्ष्यांच्या सुंदर कलाकृती होत्या. कोठे सारस पक्षी सरोवरात पाणी पित आहे, मोर उपवनामध्ये नृत्य करीत आहे असे प्रत्यक्ष देखावा उभारण्यात आला. जंगलातील सिंहांचे दृश्य पाहण्यात आले. आता गर्जना करतील की काय असे वाटत होते. नृत्य करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या जोडे पाहून खरोखर नृत्य करत आहे असे आभास निर्माण केले. द्वापारांचे द्वारपाल धनुष्य बाण घेऊन अशा अविर्भावामध्ये उभे होते की कोणत्याही जण शरवर्षाव करतील. द्वारासमोर मध्यभागी स्थापन केलेली महालक्ष्मीची मूर्ती सर्व लक्षांनी युक्त, प्रसन्न आणि फारच मनोहर होती. तिच्याकडे पाहिल्यावर साक्षात महालक्ष्मीच क्षीरसागरातून येथे येऊन बसली आहे असे जाणवत होते. मंडपामध्ये विभिन्न स्थानी उभारण्यात रथारूढ महावीराचे पुत्रे आश्चर्यमुक्त करणारे होते. तेथे पायदळातील सैनिकांची कृत्रिम सेनाही होती. असे प्रकारे विश्वकर्माने देवता, ऋषीमुनी आदी देवतांना सर्वांनाच मोहिनी घालणारी रचना केली होती. मंडपाच्या मुख्य दारावर महानंदी उभारण्यात आला होता. तो शुद्ध स्फटिक मणिका समान कांतिमान होता. त्यांना रत्नजडित पुष्पक विमान उभारले होते. ते सुंदर कड्यांनी आणि चवरण्यांनी सजवण्यात आले होते. त्यांच्या डाव्या बाजूला पाठीमागे 4 दातांचे काश्मीरी हत्ती ठेवले. सूर्यासमान तेजस्वी दिसणारे आणि दिव्य अलंकारांनी विभूषित असे 2 घोडेही ठेवण्यात आले होते. विश्वकर्म्याने लोकपाल, देव, भृगू आदी तपस्वी यांच्याही हुबेहूब मूर्ती तयार केल्या होत्या. मंडपामध्ये श्रीहरीची गरुडादी पार्श्वदानी युक्त अशी प्रतिमाही साकारण्यात आली होती. मी पत्नीसह मानसपुत्रांमध्ये बसलेला आहे व हातामध्ये वेद घेऊन त्यातील श्रीसूक्ताचा पाठ करत आहे. इंद्र हे रथावर बसलेला असून त्यांच्या भोवताली देवसैन्य उभे आहे असे देखावेही निर्माण केले होते. त्यानंतर हिमालयाच्या आज्ञेनुसार विश्वकर्म्याने कर्मदेवाने राहण्यासाठी त्यांचे जसे लोक होते अगदी तसेच कृत्रिम लोक बनवले. तेथे त्यांना बसवण्यासाठी दिव्य सिंहासनाची रचना केली. त्याने माझ्यासाठी सत्यलोकासारखे निवासस्थान तयार केले. विष्णूसाठी वैकुंठ, इंद्रासाठी अमरावती, इतर लोकपालांसाठी त्यांच्या लोकसारखीच निवासस्थाने निर्माण केली. विश्वकर्म्याला शिवजीच्या आशीर्वादानेच अद्भुत व चमत्कारिक वस्तू निर्माण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले होते. म्हणून त्यांनी शिवप्रभूंसाठी फारच उत्तम, उज्ज्वल व विस्मयजनक असे स्थान निर्माण केले. याप्रमाणे विश्वकर्माने शिवपार्वतीच्या विवाहासाठी उत्तम मंडप तयार केला. देवतांना राहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासारखीच भवने निर्माण केली. ते पाहून हिमालयाला फार आनंद झाला. त्याने विश्वकर्म्याला धन्यवाद दिले व शिवजींच्या शुभ आगमनाची वाट पाहू लागला. निमंत्राचे कैलासावर आगमन. जे निमंत्रिताचे होते त्यांचे कैलासावर आता आगमन झाले.
नारद ब्रह्माजींना म्हणाले, तात हिमालयाकडून पाठवण्यात आलेली लग्नपत्रिका मिळाल्यावर शिवजीने काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, लग्नपत्रिका मिळाल्यावर शिवजींना फार आनंद झाला. त्यांनी हिमाद्रीच्या आप्तबांधवाचा यथायोग्य आदर सत्कार केला. मग ती पत्रिका वाचली व म्हणाले, तुम्ही येथे येऊन हे शुभ कार्य केलेत म्हणून मी तुमचा आभारी आहे. मी पार्वतीशी विवाह करण्यास तयार आहे. मग मंगल प्रसंगी तुम्ही सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे अशी माझी विनंती आहे. ते ऐकून मंडळींना परम संतोष वाटला. त्यांनी शिवजींची स्तुती केली. त्यांना प्रदक्षिणा घालून हिमालयाकडे गेले. त्यानंतर भक्तवत्सल शिवजींनी तुझे स्मरण केले व तू त्वरेने त्यांच्यापाशी गेलास आणि त्यांना वंदन करून म्हणालास, प्रभू, तुम्ही माझे स्मरण केलेत हे माझे अहोभाग्य. मी तुमचा सेवक आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे ते सांगा. शिवजी म्हणाले, नारद, तुम्ही माझे भक्त आहात म्हणून मी तुम्हाला येथे बोलावले आहे. तुमच्या सांगण्यावरून पार्वतीने मोठी तपश्चर्या केली, त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करीन असा तिला वर दिला. पार्वतीच्या भक्तीने मला वश केले आहे. मी भक्तांच्या अधीन असल्यामुळे तिच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले आहे. सप्तऋषींनी हिमालयाची भेट घेऊन माझ्या वतीने सर्व बोलणी केली व लग्न ठरवून आले आहेत. आजपासून 7व्या दिवशी लग्न मुहूर्त आहे. हे ऐकून तुला फार प्रसन्न वाटले. तू म्हणालास, प्रभू, तुम्ही भक्तांवर प्रेम करणारे आहात. भक्तांचे मनोरथ पुरवून त्यांचे कल्याण करणारे हे तुमचे व्रत आहे. तुम्ही पार्वतीच्या मनासारखे केलेत हे फार चांगले झाले. मी तुमची काय सेवा करू ते सांगा. शिवजी म्हणाले, नारद, तुम्ही माझ्या वतीने विष्णू आदी देव, ऋषी, मुनी, सिद्ध आणि महात्मे यांची भेट घ्या. त्यांना माझ्या विवाहाचे निमंत्रण द्या. त्यांना माझा निरोप सांगा. या विवाहाला तुम्ही सर्वांनी आमंत्रण केले आहे असे सांगा. स्त्री, पुत्र, मित्र, शिष्य यांच्या गणासह उत्साहाने नटून थटून समस्त ऐश्वर्यासह या मंगल प्रसंगी उपस्थित राहणार नाहीत. त्यांना मी आपले मानणार नाही. हे मुनी, आता तुम्ही त्वरेने कामाला लागा. नारदा, शिवजीच्या आज्ञेनुसार तू अनेक लोकी गेलास. तेथील मान्यवरांना शिव पार्वतीच्या विवाहाचे आदरपूर्वक निमंत्रण दिलेस. त्यानंतर शिवजीकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगितल्यास आणि त्यांच्या आज्ञेने तेथेच आदरपूर्वक निमंत्रण दिलेस. म्हणून शिवजीकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगितले आणि तेथेच थांबला. शिवजीचे निमंत्रंतांचे आगमनाची उत्कटेने प्रतीक्षा करू लागले. त्यांचे गण आनंदाने नाचू लागले. त्यांनी मोठा उत्सवच केला. सर्वप्रथम श्रीहरीचे आगमन झाले. ते लक्ष्मी आणि गणपरिवारासह आले होते. त्यांना शिवजींना वंदन केले आणि त्यांच्या आज्ञेने तेथे बसले. थोड्या वेळाने मीही आपला परिवार आणि गणसमुदाय घेऊन दाखल झालो. इंद्रादी लोकपालही आपल्या स्त्रिया व सेवकासह तेथे हजर झाले. त्यांच्या मागोमाग देव, मुनी, सिद्ध, नाग आदी मंडळी कैलासावर आगमन झाले. शिवजींनी त्या सर्वांचा प्रसन्नतेने आदर सत्कार केला. गणांनी आरंभलेल्या महोत्सव निमंत्रणामध्ये भाग घेतला. अप्सरा नृत्य करू लागल्या. देवस्त्रिया मंगलगाणी लागू लागल्या. कारण शिव पार्वतीचा विवाह होत आहे म्हणून सर्वांना खूप आनंद होत होता. ते म्हणे, मी हे साडी घालेल, ते म्हणे मी हे असं सजेल, ते म्हणे मी तसं सजेल. असे म्हणून शिव पार्वतीचा विवाह, शिव पार्वतीच्या विवाह लग्नपत्रिकेचे शिव पार्वतीच्या संपूर्ण गोष्टी चालू आहे. म्हणून शिव पार्वतीच्या विवाहाच्या जे पण कोणी गोष्टी ऐकतो त्याचा अखंड सौभाग्य राहतं. दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. धनधान्यामध्ये प्रगती होते. नित घरात धनधान्य भरलेले राहतं. आपल्या मुला मुलींचे नवऱ्याचे आयुष्य वाढते. अखंड सौभाग्याची प्राप्ती. असे हे शिव पार्वतीच्या लग्नाच्या या गोष्टी जो कोणी थोडंसं पण ऐकेल तरी त्याला सहस्र गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल, शिवलोकाची प्राप्ती होईल असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. शिव पार्वतीच्या विवाहाची गोष्ट जो भाग्यवान असेल त्यालाच ऐकायला मिळेल. शिव पार्वतीच्या लग्नाची पत्रिकेची गोष्ट जो भाग्यवान असेल त्यालाच ऐकायला मिळेल असे स्वतः शिवाने या शिवपुराणात सांगितले आहे. शिवजीच्या लग्न कार्यात देवतांचा उत्साह ओसळून वाहत होता. ते आपल्या खरेच घरचेच कार्य आहे हे भावनेने सर्व मंडळी प्रत्येक कामास हातभार लावत होते. इकडे सप्तकामूर्तांनी शिवजींना सजवले तेव्हा तो स्वाभाविक वेश होता. जो स्वाभाविक वेश होता तो निराळ्या अर्थाने लग्नवेश झाला. त्याच्या माथ्यावरील चंद्राने मुकुटाचे रूप घेतले. तिसऱ्याने तर सुंदर तिलक बनवला. कानावरचे 2 सर्परत्न जडित कर्णभूषणात केले आणि अंगावरील सर्व सर्प होते ते दिव्य आभूषणात रूपांतरित झाले. विभूती सुवासिक अंगलेख बनले. त्यांनी धारण केलेले गजचर्म उत्तम रेशमी वस्त्र बनले. अशा प्रकारे वेशभूषा केल्याने शिवजी इतके सुंदर दिसू लागले की त्यांच्या मनोहर स्वरूपाचे वर्णन करता येत नाही. ईश्वर साक्षात ईश्वर होते. ते विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी आपले सर्व ऐश्वर्य धारण केले. त्यानंतर कैलासावर जमलेले सर्व देव, यक्ष, दानव, नाग, पक्षी, अप्सरा आणि महर्षी शिवजींपाशी गेले. त्यांना आदराने वंदन केले आणि प्रसन्न चित्ताने म्हणाले, महादेवजी, गिरजेवर आणि आमच्यावर कृपा करा. सर्व सिद्धता झाली. आता विवाहासाठी चलावे. भगवान विष्णूंनी ही विनंती केली. ते म्हणाले, भगवान, तुम्ही भक्ताची कार्यसिद्ध करणारे आहात. आता गुहा सुक्तात सांगितलेल्या विधीनुसार पार्वतीशी विवाह करा आणि तुम्ही योग्य प्रकारे विवाह केलात म्हणजे लोकांमध्ये तीच रीत रूढ होईल. मंडप स्थापना, नंदीमुख, श्राद्ध आणि कुलधर्म या सर्व गोष्टी योग्य प्रकारे करून तुम्ही आपली कीर्ती वाढवा. लोकाचार
परायण शिवजींना त्यांचे म्हणणे तत्काळ मान्य केले. ते सर्व काही विधीपूर्वक व्हावे म्हणून मला नियुक्त केले. मी त्वरेने कामाला लागलो. तेथे उपस्थिती असलेल्या कश्यप, अत्री, वसिष्ठ, गौतम, भृगू, बृहस्पती, कनव, जमदग्नी, पराशर, मार्कंड, शिलापाक, अरुणपाल, अकृतश्रम, अगस्त्य, च्यवैन, गर्ग, शिला, ददीची, उपमन्यू, भरद्वाज, अकृतवन, पिप्लाद, कुशिक, कौत्सुक, व्यास, त्यांचे शिष्य आणि अग्न्य ऋषींना सांगून सर्व अभिधायिक कार्य व्यवस्थितपणे पूर्ण केले. ते ऋषी वेदांमध्ये पारंगत आणि महाविद्वान होते. त्यांनी वेदाक्त विधीने वैवाहिक मंगलाचार केला. शिवजीच्या कुशलतेसाठी ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद विविध सूक्तांनी स्वस्ती वाचन केले. नंतर इतर मंगल कार्यही केले. विघ्नांच्या शांतीसाठी ग्रहपूजन, मंडलावरती देवतांचे पूजन केले. अशा प्रकारे लौकिक आणि वैदिक कर्म यथासांग पूर्ण झालेली पाहून भगवान शिव अतिशय संतुष्ट झाले. त्याने सर्व ऋषींना आदराने नमस्कार केला. त्यानंतर ब्राह्मणांना, देवतांना आणि निमंत्रणांना घेऊन ते कैलासावरून निघाले. तेव्हा चहूकडे मंगलवाद्य वाजू लागले. देवमंडळी मंत्रमुग्ध होऊन नृत्य करू लागली. सर्वांना मिळून तेथे मोठा उत्सवच केला. अशा शिवजीच्या लग्नाची सर्वजण मोठ्या थाटामाठाने तयारी करत होते आणि सर्वजण हातभार लावत होते. आता शिवजींच्या विवाहासाठी प्रस्थान कोणाकोणाचा झाला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, कैलासावरून निघताना शिवजींनी काही गणांना तेथेच थांबण्यास सांगितले. नंदीश्वर इत्यादींना आपल्याबरोबर चालण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे गणेश्वर, शंखकर्ण, केकराश, विकृत, विशाख, पारिजात, विक्रांत, दुग्ध, कपाल, सदा, कंदूक, कुडूक, विष्टप, पिपल, सनादक, आवेशन, कुंड, पर्वक, चंद्रतापन, काल, कालक, महाकाल, अग्नी असे खूप काही त्यांचे भूत, पिशाच जे काही होते त्यांची सर्व सेना, भूतांची सर्व सेना त्या शिवजी बरोबर सर्वजणे कोट्यवधी गणासह निघाले. आणि भूतगण, प्रथम गण, गणाधीप त्यात होते. सर्वांच्या मस्तकावर जटा होत्या, चंद्र होता, फेटे बांधले होते, नीलवर्ण कंठाचे हार घातले, 3 नेत्र असलेले सर्वांनी भस्म लावले, रुद्राक्षांची सर्वांनी आभूषणे धारण केली, हार, कुंडले, केयूर, मणिक, माणिक, मोती आदी सर्व सिद्धांनी युक्त अत्यंत तेजस्वी सर्वांनी धारण केले. त्यांच्यापैकी कोणी पृथ्वीवर, कोणी पाताळात, कोणी आकाशात, कोणी सप्तस्वर्गात संचार करणारे. शिवजींच्या लग्नाचा विवाह, शिवजीचा लग्नाचा विवाह सोहळा सर्वांना खूप आनंदित वाटत होता. आणि या लग्न सोहळ्यासाठी सर्वजण खूप उत्साहाने नाचत गाजत, शिवजीच्या विवाहासाठी सर्व ठिकाणी राहणारे गण मोठ्या उत्साहाने नाचणे, गाणे, नाचकूच सर्व गजर होत होता. त्यांच्या समयी चंडी देवी, रुद्रदेवाची बहीण म्हणून तेथे आली. शत्रूंना भय कंपित करणारी ती देवी प्रेतांवर आरूढ झाली होती. तिने सर्पांचे आभूषणे घातले होते. तिच्या मस्तकावर अत्यंत तेजस्वी रुद्रदेवाची बहीण कोण आहे? भयभीत करणारी देवी चंडी देवी, रुद्रदेवाची चंडी देवी ही बहीण आहे. तर मस्तकावर अत्यंत तेजस्वी स्वर्ण कलश होता. विक्राळ रूपांचे विविध रंग रूप, कोट्यवधी भूतगण, वराडाची तर शोभा वाढवत होती. ते कोट्यवधी वराड आले होते. शिवाचे लग्न होतं मग ते तर कोट्यवधी वराड, डमरू, भेरी, शंखाचे एकत्रित नाद, दशा दिशा दुमदुमत होत्या. शिवगणांच्या मागे देव, लोकपाल, सिद्ध मंडळी होते. त्यांच्या मध्यभागी भगवान विष्णू गरुड वाहनावर बसलेले होते. त्यांच्यावरील मोठे छत्र फार शोभामयान दिसत होते. त्यांच्याबरोबर दिव्य आभूषणांनी विभूषित असे पार्षद होते. श्रीहरी चौऱ्या ढाळत होते. मीही माझ्या परिवारासह शोभून दिसत होतो. माझ्याबरोबर वेद, शास्त्रे, पुराणे, आगम, सनकादिक, महासिद्ध, प्रजापती सर्वच्या सर्व वराड असलेले महान ऋषी तपश्चर्या तेजामुळे प्रकाशमान दिसत होते. शिवजीचा विवाह सोहळा पाहण्यासाठी शाकिनी, डाकिनी, शंख, पिशाच, ब्रह्मराक्षस, भूते, प्रेते, तुंबरूची सुद्धा होते. आणि तुंबरू, आहा, उहू आदी श्रेष्ठ गंधर्व, किन्नर फार उत्सुक झाले होते. सर्व मंडळी सजून धजून वाद्य वाजवत होती, गीत गात होती, नाचत होती. शिवजीचा विवाह महोत्सव भाग घेण्यासाठी गायत्री, सावित्री, लक्ष्मी, मेनका सर्व जगन्मात देवस्त्रिया, देवकन्या उत्तम श्रृंगार करून आलेल्या होत्या आणि शिवकीर्तन करत होत्या. रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या. महानंदी शिवजीचे वाहन, त्यांची अंगकांती शुद्ध स्फटिका समान श्वेत उज्ज्वल आहे. अतिशय देखणं आहे. वेद, शास्त्र, सिद्ध महर्षी सर्व त्यांच्या धर्मांचे स्वरूपात मांडले जाते. त्या श्रेष्ठ वृषभावर आरूढ होऊन अतिविशाल वराडाबरोबर हिमाद्रीच्या नगराकडे वाजत गाजत निघालेल्या शिवजींना पाहून पाहणारे डोळे धन्य होते. त्या वराडाचे अनुपम दृश्य आत्मिक शांती प्रदान करणारे होते. असे हे शिवजीच्या लग्नाची सर्वांनी खूप काही तयारी केली होती. आता मंडप रचना कशी केलेली आहे, देवाच्या मनातील भय वर्णन केले आहे. आता तर ते शिवजींच्या लग्नासाठी सर्व काही सजून दजून कोट्यवधी गणांसह आले. आता मंडपाजवळ काय रचना केली. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, आता हिमालयाच्या नगरातील वृत्तांत ऐक. शिवजीचे वराड मार्गक्रमण करू लागले आणि हिमाद्रीच्या नगरापाशी आले. तेव्हा विष्णूंनी शिवजींना चर्चा केली की व तुला म्हणाले, नारद, आता तुम्ही पुढे जा आणि हिमालयाला आमच्या आगमनाची बातमी. तर इथे आता मंडप रचना
आपण वर्णन करत आहोत त्याप्रमाणे तू पुढे जाऊन हिमालयाच्या नगरात प्रवेश केलास. तेथे विश्वकर्माने केलेली सजावट पाहून थक्क झालेस. तू सर्वांची कृत्रिम मूर्ती पाहिलीस तेव्हा तुझ्या आश्चर्याला परिवारालाच राहिला नाही. रत्नजडित तेथे तुला वृषभ, भारूड, महादेव, ब्रह्मा, श्रीहरी, अन्य देव देवता, ऋषी यांच्या कृत्रिम पण अगदी जिवंत झाला आहे आणि वाटणाऱ्या मूर्ती दिसल्या. ते दृश्य पाहून तुझी बुद्धी कुंठित झाली. तू अक्षरशः संभ्रमित झालास आणि स्वतःशीच म्हणाला की ही काय अजब लीला आहे. ही मंडळी माझ्या आधी येथे कशी आली. तू हिमालयाला विचारले. शैलराज शुभ्र वृषभावर आरूढ झालेले महादेवजी इतक्यात तेथे पोचले सुद्धा. हे सर्व कार्य केले आणि मग मला खरे सांग ते काय झाले. हिमालय म्हणाला, बुद्धिमान नारदजी, महादेव आणि त्यांची मंडळी अजूनही आलेली नाहीत. आता विस्मयटून टाकून द्या. मन स्थिर करून नीट निरखून पहा. म्हणजे विश्वकर्म्याने येथे येऊन काय कारागिरी केली आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता कृपा करून भोजन करा, थोडी विश्रांती घ्या. मग माझ्या मैनिकादींना पुत्रांना घेऊन शिवजींना सामोरे आणि त्यांना सन्मानाने येथे घेऊन या. हिमालयाच्या विनंतीला मान देऊन तू भोजन केलेस, विश्रांती केलीस. मग त्यांच्या पुत्रांना घेऊन शिवजीपाशी गेलास. तू आणि शैलपुत्रांनी त्यांना नमस्कार केला आणि मग तेव्हा तुझ्या मुखावरील विस्मयाचे भाव पाहून श्रीहरी, अन्य इंद्र, देव आणि रुद्रगण आदी सर्वांनीच मोठे नवल वाटले. त्यांच्या मनात संशयाने आदर सत्कार केला की नाही. शिवजी कन्या संशयाने या केले या तुला विचारले. नारद, तुम्ही असे विस्मयचकित का झालात. हिमालयाने तुमचा आदर सत्कार केला नाही का. शिवजींना कन्या देण्याचा त्यांचा विचार कायम आहे ना. मैनाक, सह्य, मेरू आदी श्रेष्ठ पर्वत महान प्रतापी आहे. ते सर्व येथे कशासाठी आले. हिमालयाकडे नेमके काय चालले आहे. तुम्हाला असे पाहून आमच्या मनात कुशकांनी घर केले आहे. तेव्हा जे काही सांगायचं असेल ते स्पष्ट सांगा. त्यावेळी तू मला श्रीहरीना व इंद्राला एका बाजूला नेलेस आणि म्हणाले, हिमालयाच्या नगरात त्वष्टपुत्र विश्वकर्म्याने अशी विचित्र रचना केली आहे की तेथील दृश्य पाहून तुम्ही मुग्ध होऊन जाल. तुम्हा सर्वांना प्रेम आणि युक्तीने मोहात पाडण्याचा त्यांचा विचार आहे. हे सचप्रती इंद्रा, विश्वकर्म्याने तुला पूर्वी एकदा मोहित केले होते. हे विसरलास काय. आताही तू जिला जिंकण्याची इच्छा आहे असे मला वाटते तो सध्या हिमालयाच्या घरीच आहे. तेथे त्याने निर्माण केले माझेच कृत्रिम रूप पाहून मला स्वतःलाच आश्चर्याचा धक्का बसला. तेथे इतराची काय कथा सांगू. त्यांनी तुमच्यासह सर्व देवांच्या, ऋषींच्या, शिवजींच्या इतक्या बिनचूक प्रतिमा तयार केल्या आहेत की कोणत्याही संभ्रमात पडावा. तुम्हा सर्वांची थट्टा करण्यासाठीच त्यांनी चित्ररूपी माया रचली. हे ऐकून इंद्र भय व्याकुळ झाला. त्याने विष्णूकडे पाहिले. म्हणाला, रमणाथा, त्वष्टपुत्राला मी पूर्वी मारले होते म्हणून हा माझ्याबरोबर द्रोह करीत आहे असे त्यांना वाटत होते. हा काहीतरी बहाणा करत आहे. कपटाने माझे वध करेल असे वाटते. तेव्हा श्रीहरींनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले, इंद्रा, घाबरू नकोस. पूर्वी निवांत कवच आदी दानवांनी आपल्या महाविद्येसाठी सामर्थ्याने तुला मोहित केले होते पण तू सुखरूप राहिलास. तू माझ्या आज्ञेने हिमालयाच्या आणि दुसऱ्या पर्वताचे पंख कापून टाकलेस. त्याबद्दल त्यांच्या मनात राग असणे स्वाभाविक आहे. म्हणून तो पर्वतराज मायाच्या योगाने तुला जिंकण्याची इच्छा करत असेल. त्याला मूर्खच म्हटले पाहिजे. कारण भगवान शंकर येथे असल्यावर आपल्याला कोणापासून भीती संभव नाही. ते आपल्या कल्याण करताच आहे. याप्रमाणे आपले बोलणे चालले पाहून भगवान शिवजी म्हणाले, हे श्रीहरी, हे इंद्र, तुम्ही आपसात काय बोलत आहात. नारद, हिमालयाने तुम्हाला काय सांगितले. त्याने तुमचे यथोचित स्वागत केले की नाही. त्यांच्या घरी तुम्ही काय पाहिले. त्यांना कन्यादान करण्याची इच्छा आहे की नाही. जे काही असेल ते स्पष्ट सांगा. गुप्तता राखण्याची काही गरज नाही. तेव्हा तू म्हणालास, हे प्रभू, हिमालय आपली कन्या तुम्हालाच देणार आहे यात शंका नाही. म्हणून हे पर्वत तुमच्यासाठी स्वागतासाठी तुम्हाला सन्मानाने नेण्यासाठी येथे आलेले आहेत. महामायेत प्रवीण असलेल्या विश्वकर्माने हिमाद्रीच्या आज्ञेवरून विवाह मंडपाची आश्चर्यकारक रचना केली आहे. वराडाला मोहित करण्यासाठी त्याने जी माया रचली ती अतिशय अद्भुत आहे, कुतूहलजनक आहे, सर्वांनाच प्रंभित करणारी आहे. ते सर्व पाहून मी स्वतःच विस्मयचकित झालो आहे आणि तोच वृत्तांत मी यांना सांगत होतो. बाकी विवाहात काहीही विघ्न नाही. हे ऐकून शिवजी हसून म्हणाले, श्रीहरी, हे इंद्र, ब्रह्मादिक देवांनो, हे मुनींनो, आता योग्य काय आहे याचा तुम्हीच निवाडा करा. हिमालय आपली कन्या मलाच देणार आहे. तर त्याने विश्वकर्म्याला सांगून जी काही माया रचली असेल तिच्याशी मला काय कर्तव्य आहे. कुठल्याही उपायाने फलाची सिद्धी होणे हे महत्त्वाचे असते आणि अशा न्यायशास्त्रात प्रवीण असलेल्या पंडिताचे म्हणणे आहे. तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. आता तुम्ही घाबरू नका आणि कोणीही इथे थांबू नका. हिमालयाच्या नगराकडे चला. शिवजींचे आश्वासन बोलणे ऐकता सर्वांच्या मनातील विकल्प क्षणार्धात विरून गेले. वराड पर्वतात उत्साहात आणि आनंदात वाजत गाजत पुढे निघाले. मैनकदा पर्वत प्रसन्नतेने रावाच्या पुढे चालत होती. बाकीची मंडळी त्याने अनुसरण करत होती. अशा प्रकारे सर्व निमंत्रणांना आणि जल्लोष करणाऱ्या आपल्या गणांना बरोबर घेऊन शिवजी हिमालयाच्या नगरीद्वारी आले. शिवजींचे वराडाचे स्वागत आणि अभिनंदन
ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वराकडील वराडी मंडळी नगराजवळ आलेली आहे. हे ऐकून हिमालय अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी स्वागताचे साहित्य देऊन ब्राह्मणांना आणि पर्वतांना पुढे पाठवले. त्यांच्या मागून ते स्वतःही शिवजीच्या स्वागतासाठी पुढे निघाला. त्यावेळी त्याला स्वतःच्या भाग्याचाच हेवा वाटत होता. महादेवाबरोबर सर्व देव आपापल्या परिवारासह आणि सैन्यासह संघर्ष करत आलेले पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते स्वतःला धन्य समजू लागले. हिमाद्रीचा मोठा परिवार आणि त्याने गोनोगोनात पाहून देवांनाही आनंद झाला. हिमालयाने पुढे जाऊन सर्वांचे प्रेमाने स्वागत केले आणि पर्वते एकमेकांना भेट दिली. परस्परांना शेम आलिंगन दिली. हिमालयाने शिवजींना समोर ठेवले, सामोरे केले आणि जाऊन भक्तिभावाने नमस्कार केला. त्यांच्याबरोबर आलेल्या पर्वतांनी व ब्राह्मणांनी त्यांना नमस्कार केला. भगवान शिव शुभ्र वृषभावर बसले होते. त्यांच्या मुखावरील प्रसन्नता स्पष्ट जाणवत होती. त्यांची अंगकांती अद्भुत होती. तिच्या दिव्य प्रभेने दशदिशा उजळून टाकल्या होत्या. त्यांनी उत्तम रेशमी वस्त्रे परिधान केली होती आणि त्यांच्या मस्तकावर रत्नजटित मुकुट होता. तो दिव्य आभूषणांनी विभूषित होता. सर्परूपे भूषाने त्यांचे स्वरूप अधिकच शोभून दिसत होते. सूरगणांनी हाती चौऱ्या घेऊन त्यांची सेवा करत होते. सर्व दृश्य फार विलोभनीय मनोहर होते. पार्वतीचा वर इतका वैभव संपन्न आणि सर्वांना पूजनीय आहे हे पाहून हिमालयाकडील मंडळींना फार कृतकृत्य वाटले. तिच्या भाग्याची प्रशंसा करू लागले. त्या समय शिवजीच्या उजव्या बाजूला मी आणि डाव्या बाजूला श्रीहरी होते. त्याच्या मागे इंद्र आणि पार्श्वभागी देव समुदाय होते. सर्वजण महाप्रभू शिवजीची स्तुती करत होते. हिमालयाने आम्हा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार केला. शिवजींच्या आज्ञेने वराडाला घेऊन नगरात प्रवेश केला आणि मार्गाने जात असताना सर्व देवता मुनी नगराचे कौतुक करू लागले. हिमालयाने त्यांना एका मनोहर शिखरावर नेले. तेथे वराडातील मंडळीच्या निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आणि मग तो विवाह वेदापाशी गेला. तेथील व्यवस्थेची पाहणी केली आणि तेथे स्नानादी कर्म करून तो आपल्या घरी गेला. शिवजी आणि त्यांच्या समोर आलेल्या देव श्रेष्ठीची आपल्या परिवाराशी ओळख करून द्यावी असे त्यांच्या मनात होते. म्हणून त्याने आपल्या आप्तबांधवांना बोलावून घेतले. मग शिवजींना देवांना ऋषीजनांना आणण्यासाठी आपल्या पुत्रांना पाठवले. त्यांनी शिवजींनी आणि अन्य देवांनी भेट घेतली आणि त्यांची नीट विचारपूस केली. सर्व मंडळी प्रसन्न आहेत असे पाहून त्यांना समाधान वाटले. त्यांनी शिवजीसहित सर्व देवांना ऋषींना हिमालयाचा निरोप घेतला. त्यांच्या विनंतीला मान देऊन ते सर्वजण हिमाद्रीच्या घरी जाण्यास निघाले. समयी मेना राणीने तुला भेटण्यासाठी बोलवले. तिचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी शिवजीच्या आज्ञेने तू तिच्या महलात प्रवेश केला. असे हे शिवजीचे आगमन कसे झाले वराडाचे त्याची आपण कथा ऐकली. आता शिवजीचे अनुपम लीला. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू मेनेच्या मंदिरात गेलास तेव्हा तिला फारच प्रसन्न वाटले. तिने तुझे स्वागत केले, तुला नमस्कार केला व म्हणाला, ब्रहर्षी, ज्याच्या प्राप्तीसाठी माझ्या कन्येने एवढे खडतर तप केले ते शिवजी कसे दिसतात हे मला पाहिजे. त्यानंतर तुला घेऊन ती चंद्र शाळेत गेली. इकडे अंतर्ज्ञानी शिवजीचे मेनेचे मनोगत जाणून तिचा अहंकार दूर करण्यासाठी अद्भुत लीला करण्याचे ठरवले. त्यांनी मला श्रीहरींनी बोलवले आणि म्हणाले, हिमालयाच्या घरी सर्व देवांनी वेगवेगळे जायचे आहे. नंतर तुम्ही दोघे जा, तुमच्या पाठोपाठ मी येतोच. अशा आज्ञेनुसार देव आणि ऋषी एकत्र न जाता अलग अलग गेले. मेना राणी तुला घेऊन महालाच्या शिखरावर गेली. तेथे तिने नटून थटून आलेल्या सर्व देवांना पाहिले. तिला फारच प्रसन्न वाटले. सर्वप्रथम वाद्याच्या गजरात अप्सरासहित गंधर्वाचे आगमन झाले. त्यांच्या हाती विचित्र पताका होती. त्यांनी दिव्य वस्त्रे आभूषणे धारण केली होती. त्यातील गंधर्वपती वसूला पाहून तिला खूप आनंद झाला. तिने तुला विचारले, नारद, हे शिवजी आहेत काय? तू म्हणालास नाही, त्यांचे गण आहेत. हे ऐकून तिच्या मनात ज्याचे गण इतके सुंदर आहेत ते शिवजी स्वतः किती सुंदर असतील अशी उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर यक्षासह मणिग्रह आला. तो फार सुंदर दिसत होता. त्याला पाहून मेना म्हणाली, हे शिव आहेत का? ती म्हणालीस, नाही, हा तर त्यांचा सेवक आहे. त्यांच्या मागे दुप्पट शोभमयान अग्नी आपल्या सेनेसह आला. मेना म्हणाली, हे शिव आहेत का? नाही, हे त्यांचे गण आहेत. हे ऐकून तिला फार आश्चर्य वाटत होतं की त्यांचे गण, त्यांचे सेवक एवढे सुंदर आहेत, तर शिवजी किती सुंदर असतील. त्यानंतर एकापेक्षा एक सुंदर, अत्यंत मनोहर रूप असलेल्या, सर्व गुण संपन्न, तेजस्वी अशा धर्म, निरुक्त, वरुण, वायू, कुबेर, ईशान्य, इंद्र, चंद्र, सूर्य, भृगू, मुनीश्वर, बृहस्पती सर्व देवांचे आगमन झाले. मेनूला वाटले हे शिवजी नसून त्यांचे सेवक आहेत असे सांगितले. त्यामुळे आपल्या कन्येचा पती कसा आहे हे जाणून घेण्याची तिला अजून उत्सुकता झाली आणि उत्कंठा अगदी शिगेला पोचली. तेवढ्यात गरुडासह श्रीहरीचे देवगणासह आगमन झाले. चतुर्भुज, कोट्यावधी, मदिनांना लज्जित करेल सौंदर्य वाढवलेले, शंख चक्रादी लक्षणांनी युक्त, रत्नजडित मुकुटांनी धारण केलेले, तेजस्वी आभूषणांनी विभूषित आणि वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह मिरवणाऱ्या हरींना पाहून मेन्याच्या डोळ्याचे पारणे फिटले. ती आनंदाने म्हणाली, हे माझ्या गिरजेचे पती असतील. ते म्हणालेस, नाही, छे, हे शिवजी नाहीत, हे तर लक्ष्मीपती आहेत, हे विष्णू आहेत. त्यांच्यावर शिवजींचे फार प्रेम आहे विष्णूवर, तर हे ते विष्णू आहेत. शिवप्रभूच्या सर्व कार्यांमध्ये हेच प्रमुख अधिकारी आहेत.
जे पण शिवजीच्या कार्य करताय, पूजा पाठ करत आहे, तर विष्णूचे सर्व अगोदर नामस्मरण केले पाहिजे, तरच शिवशंकर भोळा साम सदाशिव प्रसन्न होतात, असे त्यांनी सांगितले. कार्यामध्ये हे प्रमुख अधिकारी पार्वतीपती शंकर यांच्यापेक्षाही अधिक प्रभावशाली आहे. ब्रह्मांडाचे अधिपती, सर्वांचे ईश्वर आहे, शोभा मी वर्णन करू शकत नाही. हे ऐकून मेनेला तर फार आनंद गगनात महावेना. ती मनोमन विचार करू लागली की सर्व वराडच्या वराड दिसलं, पण अजून शिवजी कोण आहे तेच दिसले नाही. माझी पार्वती खरोखरच किती भाग्यवान आहे ना. दोन्ही कुळांचा उद्धार करणारी, तिला शिवजी सारखा सर्वशक्तिमान, शुभलक्षणी आणि धनवैभव संपन्न पती मिळणे आमचेही सौभाग्यच आहे, अशी मेना राणी म्हणाली. आमची अनंत जन्माची काही पुण्याची फळं असेल ती पुण्य फळाला आली, म्हणून इतका थोर जावाई आम्हाला मिळाला. पार्वतीला जन्म देऊन मी खरोखरच धन्य झाले आहे असे तिला वाटत होते, आणि ती शिवजींची वाट बघत होती की शिवजी कुठे आहेत, कसे दिसतील, असं ती वर्णन करू लागली. आणि सौभाग्याचे वर्णन, पार्वतीच्या सौभाग्याचे वर्णन करू शकत नाही, हेच खरे. अशा प्रकारे मेना राणी शिवजीबद्दल आणि त्यांच्या विवाहाबद्दल केल्यानंतर पार्वतीला किती सुख लाभेल याबरोबर कल्पना करत होती. इतक्यात अद्भुत रूप धारण केलेल्या शिवजीचे आगमन झाले. त्यांचे गणही त्यांच्यासारखे अद्भुत. त्यांना पाहताच तू म्हणालीस, मेना राणी, ज्यांना पाहण्यासाठी तू इतकी उत्सुक आहेस, ज्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीने इतके कठीण तपस्या केली आहे, ते भगवान शंकर आपल्या गणांसह येत आहे पहा. या ऐकून मेना निरखून पाहू लागली. तेवढ्या शिवजीची महा अद्भुत सेना समोर आली. भूत, प्रेत, पिशाचे, अकराळ विक्राळ स्वरूपाचे कुरूपे दिसणारे असंख्य गण होते. त्यांच्यापैकी कोणी वावटळीसारखे दिसत होते, तर कोणी फडफडणाऱ्या पताकासारखे कर्कश आवाज करत होते. कोणाची तोंड वाकडे होते, कोणाची तोंड दाढी मिशांनी भरलेली होती, कोणी लंगडत होते, कोणी अंतत्वाने चाचपडत होते, कोणाच्या हातात दंडपाश होते, तर कोणाच्या हातात मृदुल होते, कोणी शिंग, कोणी डमरू, तर कोणी गोमुख वाजत होते, कोणाला मस्तकच नव्हते, कोणाला अनेक मस्तके होती, कोणाची तोंडे पाठीमागे वळलेली होती, कोणाला हातच नव्हते, कोणाचे हात उलटे होते, कोणाला एकापेक्षा अधिक हात होते, कोणाला अनेक डोळे होते, काहींची डोकी भगवणार होती, इतकी भयावह विचित्र होती. काहींना कानच नव्हते, काहींना अनेक कान होते. सर्व कानांनी चित्र विचित्र वेशभूषा धारण करून आलेले त्यात विकृत आकाराचे अनेक प्रबाळ गण एकापेक्षा एक भयंकर होते. त्यांना पाहून मेना राणी भयाने व्याकुळ झाली. तिच्या घशाला कोरड पडली, अंग थरथरू लागली, तिला दरमरून घाम फुटला. तेवढ्या शिवजीकडून अंगुले निर्देशन करून तू म्हणालेस, मेना राणी, तू शिवजीचे गण पाहिलेस? आता समोरून येणाऱ्या रुद्रदेवांना पहा. तिचे कसेबसे सामोरे पाहून तिला पिशाच्याच्या गोतावळ्या वृषभावर आडूळ झालेले शिवजी दिसले. त्यांना 5 मुखे होती, प्रत्येक मुखाला 3-3 नेत्र होती. त्यांना 10 हात होते आणि आपल्या शरीरावर भस्म लावले होते. त्यांच्या मस्तकावर जटाभार चंद्र होत्या. एका हातात नरकपाल होते, गळ्यात नरमुंड्याची माळ होती, सर्व अंगावर सर्पभूषणे होती. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात पिनाक, धनुष्य होते, डोळे भयानक भेदक होते. अशा प्रकारे भेसूर स्वरूप धारण केलेल्या शिवजींना पाहून मेनाची राणीची उरले सुरले अवसानन गळाले. ती गलित मात्र झाली. हे काय विकृत दृश्य आहे, आणि मी दुसऱ्यांच्या आग्रहाला बळी पडली. माझे कायमचे नुकसान झाले. सर्वांनी माझ्याशी कपट केले, मला फसवले. आता मी काय करू? माझ्या मुलीला कशी वाचवू? असा आक्रोश मेना राणी मूर्छित होऊन पडली, आणि तिच्या सख्यांनी पुष्कळ प्रयत्न करून तिला सावध केले. आता मेना राणीचा विलाप. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, सावध झाल्यावर मेना शोक व्याकुळ होऊन मोठ्याने विलाप करू लागली. आधी तिने आपल्या पुत्राची निंदा केली आणि मग प्रशुद्ध होऊन तिला म्हणाली, मुनिवर्य, पूर्वी तुम्हीच येथे येऊन पार्वती शंकरांना शोभून दिसेल असे म्हणाला होतात, म्हणूनच हिमाद्रीने तिला त्यांच्या सेवेसाठी पाठवले. सेवेचे इतके विपरीत आणि अनर्थकारी फळ मिळाले असे आम्हाला वाटत नव्हते. हे दुर्बुद्धी देवर्षी, तुम्ही खरोखरच अधम आहात. तुम्ही माझी सर्व बाजूंनी घोर फसवणूक केली आहे. माझ्या कन्येने ऋषींनाही दुर्लभ असे कठीण तप केले, त्यांचे असे दुःखदायक आणि धक्कादायक परिणाम मिळाले. तुम्ही तिला तपश्चर्याचा उपदेश केला, म्हणून या सर्व गोष्टींना तुम्हीच कारणीभूत आहात. आता मी काय करू? कुठे जाऊ? माझे दुःख कोण दूर करेल? माझे कुळ बुडाले, माझे सर्वस्व नष्ट झाले. आता मला जगण्यात काही स्वास्थ्य उरले नाही. कोठे गेले ते सप्तर्षी? मी त्यांच्या दाढी मिशाचं उपटून टाकते. कोठे गेली ती अरुंधती? तिने माझ्याशी कपट केले, मला धूर्तपणे नागवले व सर्व प्रकारात दोष कोणाचाही असला तरी नुकसान मात्र माझेच झाले. आता मी लोकांना कसे तोंड दाखवू? त्यांना विचारले तर काय सांगू? तिने रागाने पार्वतीकडे पाहिले व म्हणाली, दुष्टे, हे तू कोणत्या जन्मीचा धावा साधलास? माझीच नशीब फुटके म्हणून तू जन्माला आलीस. तू हुशार आहेस ना, मग हे काय केलेस? मूर्ख मुली, तुला काळीचीही अक्कल नाही. तू चंदन सोडून चिखल घेतला, सोने देऊन काच विकत घेतलीस, हंसाला सोडून दिले, कावळ्याला पकडलेस, गंगाजल टाकून विहिरीचे पाणी घेतलेस, सूर्याला सोडून काजव्याला धरलेस, तांदूळ गेलीस, ब्रह्मविद्या सोडून कुत्सित गाथा ऐकलीस, घरातील मंगलमाय यज्ञ विभूती दूर करून अमंगल
मंगल चिताभस्म पदरी फादलीस. विष्णू आदी श्रेष्ठ देवांकडे पाठ फिरून शिवजीसाठी तप केले. काय म्हणावे तुला? तुझा धिक्कार असो, धिक्कार असो तुझ्या बुद्धीचा, रूपाचा, चरित्राचा. धिक्कार असो तुला उपदेश करणाऱ्या, धिक्कार असो तुझ्या सख्यांचा, आणि धिक्कार असो तुला जन्म देणाऱ्या आम्या माता पित्यांचा. नारद, धिक्कार असो तुमच्या सप्तर्षीच्या बुद्धीचा, धिक्कार असो तुमच्या कुळाचा, धिक्कार असो तुमच्या क्रियादक्षतेचा, आणि तुमच्या आमच्या बाबतीत जे काही केले त्याचा धिक्कार असो. तुम्ही जर माझे घरच जाळून टाकलेच, मला प्रसंग बघावा लागणार, हे माझे मरण आहे. आता पर्वतराज माझ्यापाशी का येत नाहीये? त्या सप्तऋषींनी कोठे दडी मारली का? तुम्ही सर्वांनी मिळूनच का हा कट केला होता? माझी फसवणूक करून तुम्ही काय साधले? पार्वती शिवजींना वरून तू कुळालाच बट्टा लावलास. तुला जन्म देण्यापेक्षा मी वंद्याच का नाही झाली? तुझ्या वेळी माझा गर्भपात का नाही झाला? तू जन्मता मेली का नाहीस? तुला राक्षसांनी खाल्ले का नाही? आता मी गप्प बसणार नाही, थांब, मी तुझी मानस छाटून टाकते. बोलता बोलता मेनेला धाप लागली. ती पुन्हा मूर्छित होऊन पडली. त्यावेळी तेथे मोठा आकार झाला. सख्यांनी मोठ्या प्रयत्नाने तिला शुद्धीवर आणले. वृत्त समजताच आम्ही देव सर्व त्वरेने तिच्या मंदिरात गेलो. सर्वप्रथम पुढे गेलो आणि मला पाहून ती मेनेची समजूत घाडू लागली. तू पुन्हा म्हणालास, मेना, शिवजीचे स्वरूप फार सुंदर आहे. बरं, तू जे काही पाहिलेस त्याचे खरे रूप नाही. तुझी थट्टा करण्यासाठीच त्यांनी निजलिलीने हाते भयावह उग्र रूप धारण केले होते. पतिव्रते, मी अगदी सत्य सांगत आहे, माझ्यावर विश्वास ठेव. राग आणि हट्ट सोडून दे, शांत हो. विवाह कार्य संपन्न करून पार्वतीचे हात शिवजीच्या हातीने. नारदा, हे तुझे बोलणे ऐकून मेना चवताळून म्हणाली, मला तुमचे काही ऐकायचे नाही. मी फारच दुष्ट आणि आघात आहे. आता तुम्ही अजिबात थांबू नका, ताबडतोब निघून जाते. व इंद्रादी देवता आणि दिग्पाल म्हणाले, हे कन्ये आमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐक. शिवजी हे सत्वकुष्ट देव आहे, चराचराचे स्वामी आहेत, भक्तांना अभय वरदान देणारे, मनोरथ पूर्ण करणारे, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे, त्यांच्या अधीन राहणारे आहेत. ते सर्वांना सुख देणारे आहेत. आणि तुझ्या कन्येचे दुसह्य तप पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी तिला दर्शन दिले. मी तुझ्याशी विवाह करीन असा श्रेष्ठ वरही दिला आहे. हे वचन पूर्ण करण्यासाठी येथे आलेले आहेत. अशा मंगल पर्वदिन रुसून बसू नकोस. तेव्हा मेना राणी विलाप करत म्हणाली, तुम्ही मला भारीला घालू नका. उग्ररूपी शिवजींना मी आपली कन्या कदापि देणार नाही. तुम्ही सर्व देवांनी मिळून आमचा विरोध कट केला रचलेला आहे. याचाच माझ्या मुलीचा रूपाचा नाश होणार आहे. तुम्ही कशासाठी करत आहात मला सर्व समजून गेले आहे. मी आता एक गोष्ट तुमची ऐकणार नाही, ती ऐकत नाही. हे पाहून वसिष्ठ सप्तर्षी म्हणाले, मेना, आम्ही येथे तुझ्याकडे शुभ कार्य संपन्न करण्यासाठी आलो. हे कार्य सर्वांच्या हिताचे, कल्याणाचे आहे. त्याला तुझ्या हट्टापायी विपरीत कसे मानणार? मी म्हणालो, मेना, भगवान शंकराचे दर्शन मोठी दुर्लभ गोष्ट आहे. तुला त्यांचे अन्यायाचे दर्शन घडले का? केवढा मोठा लाभ आहे. आज ते भिक्षुक होऊन तुझ्या घरी आलेले आहेत. त्यांची उपेक्षा करू नकोस आणि आपली कन्या देऊन अनंतपट पुण्यपदरात पडून घे, तरीही राग जाईना. ती म्हणाली, एक वेळ ती पार्वतीला मारून टाकीन, पण शिवजींना देणार नाही. ते तुम्ही येथून चालते व्हा आणि पुन्हा माझ्यापाशी येऊ नका. ती कोणाचेच ऐकत नाही. हे पाहून आलेल्या सर्वांना चिंता वाटू लागली. तेव्हा हिमालय तिची समजूत काढण्यासाठी आले आणि ते म्हणाले, प्रिये, तू हे काय आरंभले आहेस आणि तुला एवढा व्याकुळ होण्याचे कारण काय? आज आपल्या भाग्याने एवढे थोर महात्मे येथे आलेले आहेत आणि तू त्यांची निंदा करतेस. हे काही बरोबर नाही. शिवजीचे विकट रूप पाहून घाबरलीस म्हणून या लग्नाला विरोध करत आहेस हे मला माहीत आहे. पण देवाजी देव महादेव आपल्या लीलेने नेहमी नानाविधी नामरूपे धारण करत असतात आणि तुला कळत कसे नाही हे शिवजींना चांगल्या प्रकारे जाणतो. ते सर्वांचे प्रतिपालक आहे, पूजनीय आहे, सर्वप्रथम पूजनीय आहे, अनुग्रह आहे, निग्रह करणारे आहे. म्हणूनच सांगतो, हट्ट करू नकोस आणि आपली मुलगी त्यांना दे. दुःख वाटू नको देऊस. उठ, आपल्या घरी महान शुभ कार्य आहे हे लक्षात घे आणि कामाला लागू. शिवजी अत्यंत प्रेमळ आहे. त्यांनी विकट रूप दाखवून तुझी गंमत केली, थट्टा केली, ती मनाला लावून घेऊ नकोस. माझे महात्म्य ऐकूनच त्यांनी पार्वतीची देण्याचे ठरवले, हे कसे विसरतेस? तेव्हा भय सोडून त्यांचे मंगलमय स्वरूपाचे दर्शन कर, त्यांना नमस्कार कर. त्यांचे बोलणे ऐकून मेना अधिकच चवताळली. ती म्हणाली, नाथ, आता तुम्ही कितीही गोड बोललात तरी मी फसणार नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगते की तुम्ही ऐका. पार्वतीला बांधून तिचा कडेलोट करा किंवा समुद्रात बुडवा. तिचा विवाह शिवजीशी करून द्यायचा नाही म्हणजे नाही. तुम्ही विकट मुखाच्या रुद्रदेवांना तिचे कन्यादान केले तर याद राखा, मी खात्रीने प्राण त्याग करून देईल, मरून जाईल. मेनेचा हट्ट पाहून पार्वतीला राहवले नाही. तिने मातेपाशी आली व म्हणाली, आई, तू विचारवंत आहेस, ज्ञानी आहेस, धर्मप्रमाणे चालणारी आहेस, मग असा विपरीत विचार का करतेस? धर्मबाई का बोलतेस? रुद्रदेव परम प्रभू आणि सर्वांचे ईश्वर आहेत, सर्व सामर्थ्यवान आहे, सर्वांचे आदिकारण आहे, सर्वांचे रक्षण करते आहे. वेदशास्त्रां म्हणजे त्यांचे सुंदर सुखदायक स्वरूपाचे कीर्ताचे किती विशेष वर्णन केले आहे. जो कोणी शिवाचं नामस्मरण अर्चन करतो त्याच्या पूजेमध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याची पूजा संपूर्ण सफल होते. जो शिवजीचे नाव घेत
घेत नाही, महादेवाचे नाव घेत नाही, त्याचे कधीच पूजा सफल होत नाही, तू हे का विसरतेस आहे, असे पार्वती मातेने आपल्या मेना राणीची समजूत घातली. आणि मग ती म्हणाली की सर्व सामर्थ्यवान, सर्वांचे आदी कारण आहेत. वेद शास्त्रांमध्ये ज्यांचे सुंदर सुखदायक स्वरूपाचे आणि कीर्तीचे विशेष वर्णन केले आहे, हे सर्वांचे अधिष्ठान आहेत, तेच उत्पत्ती स्थिती लय करता आहेत, ते निर्विकार आहेत, अविनाशी आहेत, सनातन आहेत. ब्रह्म विष्णू ज्यांची सेवा करतात, सर्व देव ज्याचे दास्य करतात, ते भगवान महादेव आज स्वतः तुझ्या दाराशी आले आहेत. हे केवढे आपले भाग्य, त्याच्या रूपाने एवढे महान सौख्य आपल्या घरी आले असताना राग धरून अशी विमुख काय बसतेस, उठ, त्यांचे दर्शन घे, त्यांचे स्वागत कर, आपले जीवन सफल कर. आई, तू सर्व कुशका मनातून काढून टाक, कुशंका जी काही आहे ती सर्व काढ, शिवजींशी माझा विवाह लावून दे. मी तुला स्वतः सांगत आहे, माझी एवढी विनंती तू मान्य कर. मी काया वाचे मने केवळ त्यांनाच वरले आहे, तुझ्या हट्टापायी माझ्या त्यांच्याशी विवाह झाला नाही तर मी अन्य कोणालाही माळ घालणार नाही, हे स्पष्ट सांगते. आता तुला जे वाटेल ते करायचं आहे ते कर. पार्वतीचे बोलणे ऐकून मेण्याच्या रागाला सीमाच राहिली नाही, तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. ती मोठ्याने आक्रोश करत रडू लागली, पार्वतीला बुक्के मारू लागली, तिला दातांनी चावू लागली. तेव्हा ती आणि उपस्थित असलेल्या अन्य ऋषींनी तिला मेनेच्या तावडीतून सोडवले आणि त्यामुळे वैतागली, सर्ववर तोंड सुख घेऊ लागली. स्वतःच्या कपाळावर हात मारून म्हणाली, या पार्वतीने माझे जगण्याचं असह्य केले, दुर्ग्रही मुली पुढे मी हात टेकले, मी हिचे काय करू, हिला विष देऊन मारून टाकू की विहिरीत ढकलून देऊ, हे एक वेळ मी प्राण त्याग करेन, पण भयंकर स्वरूप असलेल्या शिवजींना मी मुलगी कदापि देणार नाही. या दुष्ट मुलीने माझ्या पित्याचे आणि संपूर्ण कुळाचे हसे करून टाकले आहे, ज्याला माता पिता भगिनी बंधू काळ गोत्र रूप घर विद्या पवित्रता नाही, ज्याला माता पिता नाही, त्याची आयु माहीत नाही, ज्याला कोणी सहाय्यक नाही, ज्याच्याकडे ऐश्वर्य नाही, चांगले वाहन नाही, ज्याचे स्वरूपही कुशीळ भयंकर अमंगल आहे, ज्याला पाहून स्वतःच्या दुःखी शोकग्रस्त झाले, अशा वराला माझी सुलक्षणी कन्या मी का म्हणून देऊ. मी असे केले तर मला लोकांना तोंड दाखवायला लाज वाटेल, अशी मेना राणी पार्वती मातेची आई वारंवार बोलत होती. नारदा मेनाचा क्रोध आणि तिचे रडणे पाहून मीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला. म्हणालो, मेना, तू सर्वांचे म्हणणे ऐकलेस, आता माझे म्हणणे ऐक. भगवान शंकर हे जगाचे करता धरता हरता आहेत, सर्वांना विद्या देतात, अनेक नामे अनेक रूपत आहेत, एकाच वेळी अनेक लीला रचतात, ते प्रत्येकांच्या घराघरात प्रत्येकांच्या हृदयात वास करतात, प्रत्येकांच्या हृदयात प्रवेश करून सर्वी सेवा करून घेतात आणि स्वतंत्र मायेचे अधिश्वरी सर्वांचे स्वामी विकलरहित आहेत. त्यांचे स्वरूप लक्षात घे, म्हणून तुला शोक होणार नाही. अज्ञानामुळे तुझ्या दृष्टीवर जो पडदा पडला आहे त्यामुळे तू व्यर्थ चिंता हट्ट करतच कोणालाही द्यायचा नाही. हा माझा व्यतिग्रंथ प्रश्न आहे, तिला मी शंकरांनाच दिले पाहिजे असा तुमचा हट्ट आहे तर त्यांच्याशी विवाह करून तिचा नाश करण्यापेक्षा तिला मारून का टाकत नाही, असे मेना राणी बोलत होती. तिचे प्रखर बोलणे ऐकून थक्कच झालो. त्यानंतर सनकादी सिद्धांनी तिला समजावले, पण ती कोणाचेही ऐकण्याची मनस्थितीत नव्हती. ती म्हणाली, तुम्ही सर्वांनी मिळून ते काय चालवले आहे, तुमच्या मनात आहे तरी काय, तुम्ही माझ्या मुलीचा रूपाचा नाश करण्यासाठी का टपलेले आहात. अशा प्रकारे मेना सर्वांना दूरतरे देत नाही. तिच्या हट्टाचे वर्तमान कळताच भगवान विष्णू स्वतः तेथे आले. ते म्हणाले, मेना, तू पित्रांची कन्या, हिमालयाची गुणवन पत्नी आणि म्हणून प्रसिद्ध आहेस, अशा रीतीने तुझ्या ब्रह्मदेवाच्या कुळाशी थेट संबंध आहे, तू त्रैलोक्यात धन्य आहेस. यापेक्षा अधिक काय सांगू, तू धर्माचा आधार आहेस तरीही धर्मवज्ञ वर्तन करतोस. हे सर्व देव ऋषी ब्रह्मदेव हे सर्वजण तुला परोपकारी समजावत आहेत. आम्ही तुझे शत्रू आहोत, तुझ्या वाईटावर डोळा ठेवून आहोत का, असे तुला वाटतो का. आम्ही तुझ्याशी खोटं कशाला बोलू. भगवान शिव सगुण आहेत, निर्गुण आहेत, कुरूप असे स्वरूप आहेत असे तुला वाटतो. सत्पुरुषाचे आश्रय स्थान आहेत, विश्वस्वरूप आहेत, त्यांची सेवा केली म्हणजे सर्व फळाची प्राप्ती होते. त्यांनीच तुला मूल प्रकृती उत्पन्न केली आहे, पुरुषोत्तमाला उत्पन्न केले आहे, शेजारी बसवले आहे. प्रकृती पुरुष पासूनच माझी व ब्रह्माजीची उत्पत्ती केली आहे आणि त्यांना कुबेराचे ते दास आहेत. त्यांना धनाची काय कमी, ते दरिद्रहीन आहेत का, असे ब्रह्माजी त्यांना सांगत आहे की ते दरिद्रहीन नाही, ते कुबेराचे दास आहेत. यानंतर लोकांच्या कल्याणासाठी ते स्वतः रुद्र रूपाने प्रकट झाले आहेत. मग त्यांच्यापासून वेद देव इतर स्थावर जंगम सृष्टी निर्माण झाले. म्हणून अभ्रस्तापर्यंत जे काही दृष्टीस पडते ते सर्व शिवरूप आहे. विचार करण्यासारखे काही नाही. जेथे मला ब्रह्माजींना त्यांचा थाग लागला आणि ते इतरांची काय कथा सांगू, असे ब्रह्मदेव त्यांना मेना राणीला सांगत आहे की काय कथा सांगू, त्यांचे स्वरूप कसे आहे, त्यांचे सामर्थ्य किती आहे, याविषयी आजपर्यंत कोणीही काही जाणू शकले नाही, पुढे काय जाणू शकणार. यावरून त्यांचे महात्म्य कर्तृत्व किती अगाध आहे तुझ्या लक्षात येईल. शिवजी भक्तवत्सला आहेत, पार्वतीच्या तपश्चर्याचे
ज्याच्या प्रभावाने तुझ्या द्वारी आले आहे त्यांना सामोरे जाण्याचे सोडून तू विलाप करत आहेस, बसली आहेस. आता सर्व दुःख सोड, शिवजींना शरण जा, त्यांचे भजन कर. त्यामुळे तुला महान आनंद प्राप्त होईल, सर्व सुखे प्राप्त होतील, सर्व क्लेश नाहीसे होतील, दुःख दारिद्र्य दूर होईल. जो कोणी शिवजीच्या ह्या कथा ऐकतो तर त्याचे दुःख दारिद्र्य दूर होऊन त्यांच्या घरात धनधान्याचे भंडार भरलेले राहतील, असे स्वतः ब्रह्मदेवाने सांगितले. आणि मग श्री विष्णूंनी स्वतः येऊन सांगितल्यावर मेण्याचा राग थोडासा निवळला. तिचे शांत झाले. तिचे मन शिवमायेने मोहित झाल्यामुळे तिने आपला हट्ट सोडला नाही. ती रोषाने म्हणाली, श्री हरी शिवजींनी आपले मनोहर स्वरूप मला दाखवावे तरच मी पार्वतीला त्यांच्या स्वाधीन करेन, अन्यथा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी माझी सुंदर कन्या मी देणार नाही, हे माझे स्पष्ट सांगणे आहे. मेनीला आता दिव्य शिवजीच्या स्वरूपाचे दर्शन होईल. जो कोणी या मेनीला शिवजीच्या दिव्य स्वरूपाचे दर्शनाचा अध्याय चरित्र वाचतील त्याला साक्षात शिवाचे स्वरूपाचे दर्शन होईल, असे स्वतः शिवाने सांगितले आहे, ब्रह्मदेवाने सांगितले आहे. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मेनेने आपले मनोगत व्यक्त केले आणि ती स्वस्थ बसली. तेव्हा श्रीहरीच्या प्रेरणेने तो शिवजीकडे गेला. देव कार्यसिद्धीत जावे म्हणून अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली आणि गायन केले, स्तुती केली. त्यामुळे रुद्रदेव अतिशय प्रसन्न झाले, संतुष्ट झाले आणि तू त्यांना सर्व वस्तुस्थिती कथन केलीस. तेव्हा तू प्रसन्नतेने हसली. मग स्वभावता दयाळू असलेल्या शिवजींना निज लिलीने अत्यंत अद्भुत आणि नितांत सुंदर रूप धारण केले. ते स्वरूप म्हणजे लावण्याची परमसीमा होती. कोट्यवधी मदनांनी लज्जित होऊन मान खाली घालावी अशा देखण्या शिवजींना पाहून स्वतःच धन्य झाली. त्यांची आनंदाने स्तुती केली आणि मेनेच्या मंदिरात आलास. तू तिला म्हणालास, मेने, करुणामयी शिवजीने तुझ्यावर कृपा करून सर्वोत्तम रूप धारण केले आहे, तू प्रत्यक्ष पहा. हे ऐकून मेनेला मोठे नवल वाटले आणि तुला घेऊन ती लगबगीने शिवजीपाशी आली. त्याचे परम आनंददायक रूप पाहून त्यांचे आश्चर्य पारवराच राहिला नाही. शिवस्वरूपाचे काय वर्णन करावे. ते कोट्यावधी सूर्याच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंत तेजस्वी होते. त्यांची गोरकांती फार मनोहर होती. सर्व अंग सुंदर, अनेक प्रकारचे दिव्य वस्त्र आभूषण धारण केलेली होती. मनोहर लावण्ययुक्त होते. चंद्रकोरीने सुशोभित होती. प्रसन्न मुख शिवजींना पाहून तिच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्या समयी विष्णू आदी सर्व देव त्यांची प्रेमपूर्वक सेवा करत होते. सूर्याने त्यांच्यावर छत्र धरले होते. चंद्र मस्तकावरील मुकुटांच्या रूपाने त्यांची शोभा वाढवत होती. गंगा आणि यमुना चौऱ्या ढाळत होत्या. अष्टमहासिद्धी मुग्ध होऊन त्यांच्या सम्मुख नृत्य करीत होत्या. त्यांचे वाहन असलेली वृषभही अनेक आभूषांनी विभूषित होते. तरुण, सशक्त, रुबाबदार होते. अशा सर्व साधनांनी संपन्न शिवजीची फारच विलोभनीय दिसत होते. त्यांच्या महाशोभेचे वर्णनच होऊ शकत नाही असे होते. अशा प्रकारे दिव्य रूप धारण करून भगवान रुद्रदेव वाजत गाजत मिरवणुकीने हिमालयाच्या घराकडे निघाले आणि त्यांच्याबरोबर श्रीहरी इत्यादी देव मोठ्या आदबदीने चालले होते. नाना रूपधारे शिवगण नटून थटून आनंदाने गाजत नाचत शिवजीच्या पुढे पुढे चालत होते. उपदेवता, सिद्ध, मुनी आदी सर्व मंडळी, विश्वासू आदी गंधर्व, सुंदर अप्सरा शिवजीच्या जय जयकार आणि त्यांचे यशोगान करत होते. मिरवणूक मार्गक्रमण करत होते. सर्व मंडळी शिवजीच्या विवाह कार्यात सहभागी होण्यासाठी आपापल्या परिवारासह मोठ्या उत्सुकतेने तेथे आले होते. भगवान महेश्वर शैलराजाच्या द्वारी आले तेव्हा मोठा उत्सव सुरू केला. त्यावेळी त्यांची शोभायात्रा फार अद्भुत होती आणि निराळी होती. त्यांचे विलक्षण सुंदर स्वरूप मेनार आणि चित्रासारखी स्तब्धच झाली. तिने कसे बसे स्वतःला सावरले आणि शिवजींना उद्देशून प्रसन्नतेने म्हणाली, महादेव, माझी कन्या पार्वती खरोखर धन्य आहे. तिने घोर तपस्या करून तुम्हाला प्रसन्न करून घेतल्या. याबद्दल तिचे किती कौतुक करावे. आज तिच्यामुळे तुम्ही माझ्या घरी आलात. तुम्ही येथे येणे आमचे सौभाग्य आहे. तुमचे स्वागत असे. भगवान, मी प्रथम अज्ञानाने तुमची निंदा केली. तो माझा अपराध अक्षम्य आहे आणि त्याबद्दल तुमची दोन्ही हात जोडून मी मनपूर्वक क्षमा मागते. माझ्यावर कृपा करा. प्रसन्न वातीने शिवजीची स्तुती केली आणि लज्जित होऊन नतमस्तक होऊन क्षमा मागितली. त्या समयी नगरातील स्त्रियांची शिवजींचे दिव्य रूप पाहण्यासाठी मोठ्या उत्कंठेने सर्व त्यांना शिवदर्शनाची इतकी घाई झाली होती की हातातली कामे टाकून सर्वजण धावत होती. कोण दात घासत होते तर कोणी हातात मंजन घेऊन धावलं तर कोणी आपल्या पतीची सेवा करत होती तरी पण धावले. हातात चौरी घेऊन धावले तर कोणी दूध पिणाऱ्या बाळाला बाजूला ठेवून धावले की शिवजीचे अप्रतिम रूप मेना राणीला दाखवले आणि हे लख प्रकाश जो पडलेला आहे हा शिवजीचा आहे म्हणून सर्वजण धावले की आपल्याला शिवजीचे स्वरूपाची प्राप्ती होईल. कोणी डोळ्यात सुरमा घालत होतं तर सुरमा घालता घालता धावले. कोणी पैंजन बांधत होतं तर पैंजन धावले. कोणी वेणी घालत होतं तर कोणी दळण टाकून उठले. तर शिवजीचे अनुपम लावण्य पाहून अगदी थक्क झाले. ते महान ईश्वरी स्वरूप आपल्या हृदयात स्थापन करून एकमेकींना बोलू लागले, सखांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी मोठा भाग्याचा आहे की आपल्याला या शिवजीचे महान विराट स्वरूपाचे दर्शन झाले.
झाले आणि हिमालयाच्या नगरात राहणाऱ्याचा जन्म आज सफल झाला। शिवजीच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन करून आपण नेत्र धन्य झाले। आपले सर्व दुःख संपले, आपले सर्व क्लेश संपले, आपली सर्व पापे नष्ट झाली आहेत आणि आपल्या विश्वातील सर्वोत्तम वस्तू आपल्याला प्राप्त झाली। ज्याच्यासाठी महायोगी वर्षानुवर्ष कठोर तपस्या करतात त्या शिवजींचे आपल्याला विराट स्वरूप प्राप्त झाले। शिवजीचे आज आपल्याला नस्य दर्शन घडले। आपले अभाग्य की पार्वतीने उत्तम तपश्चर्या करून त्यांना प्राप्त करून घेतल्याने आपल्याला त्यांच्या प्राप्तीमुळे तपश्चर्यामुळे आज शिवजीचे दर्शन झाले। इतकेच नव्हे तर तिच्याबरोबर आमच्या जीवनाचे सार्थक केले। पार्वती खरोखर धन्य आहे, शिवजीची अर्धांगिनी होऊन या जगाला सुशोभित करेल। ब्रह्माजींना शिव आणि शिवजीची जोडी बनवली नसती तर त्यांचे विश्वनिर्मितीचे सर्व श्रम फुकट आहे असेच म्हणावे लागले। असे दोघांना एकत्र आणून त्यांनी खूप चांगले कार्य केले, त्यामुळे सर्वांचे सर्व प्रयत्न सार्थकी लागले। शिव पार्वतीचा जोडा लक्ष्मी नारायण प्रमाणे शोभून दिसला। त्यानंतर त्या स्त्रियांनी शिवजीची गंध अक्षतांनी पूजा केली, त्यांच्यावर सुवासिक फुले उधळली। मग त्या मेनूपाशी उभा राहिल्या आणि तिच्या हिमालयाच्या त्यांच्या संपूर्ण कुळाचा भाग्याची प्रशंसा करू लागल्या। त्यांच्या मुखातील शुभ वचने ऐकून भगवान शिव श्री हरी तेथे उपस्थित सर्व मंडळींना खूपच आनंद झाला आणि त्यांनी मेनालाही प्रसन्न केले। विवाहाच्या सोहळ्यात आनंदाने भाग घेऊ लागले आणि हिमालयाने मग मेना राणीने हात आपल्या पार्वतीचा शिवजींना दिला आणि लग्नासाठी होकार केला आणि धूमधडाक्यात आता हा लग्न सोहळा साजरा होणार आहे। तर मित्रांनो, हे राहिली हिमालयाच्या पुत्रीला म्हणजे साक्षात पार्वती मातेला शिवजीचे जे लग्नाच्या सोहळ्याची गोष्ट होती आणि मेना राणीला जे थट्टा मस्करी करून जे रूप दाखवलं त्याच्याने मेना राणी शिवजीला की मला आपली मुलगी द्यायची नाही आणि नंतर विराट स्वरूप दर्शन दिले, अशा ह्या सर्व कथा होत्या। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या ह्या सर्व कथा आवडल्या असतील। आवडल्या तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी ही कथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल। आणि हा मित्रांनो, जे पण तुम्हाला पुराण पाहिजे आहे तर प्लेलिस्टमध्ये शालिनी भक्तिसागरमध्ये संपूर्ण मीने प्लेलिस्टमध्ये टाकून दिले आहे। कुठले पण पुराण पाहिजे आहे तर शालिनी भक्तिसागर पवित्र श्री गणेश पुराण, शालिनी भक्तिसागर श्रीमद देवी भागवत पुराण, शालिनी भक्तिसागर श्री विष्णू पुराण, शालिनी भक्तिसागर शिव महापुराण, असं तुम्ही जा। नाही तर प्लेलिस्टमध्ये संपूर्ण 20-20 व्हिडिओ 18-18 व्हिडिओ संपूर्ण दिलेले आहेत। तर एकामागे एक व्हिडिओ चालू होऊन जातील। प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ येऊन जातील, तर तुम्ही तिकडे जाऊन बघू शकतात। तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की आम्हाला व्हिडिओ दिसत नाही, लिंक पाठवा, तर लिंक तुम्हाला तिकडे मिळून जाईल। जय श्री महाकाल। हिमालयाच्या प्रसादात शिवजीचे स्वागत। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने। त्यानंतर भगवान शिवजींनी आपले गण सर्व देव आणि अन्य मंडळीसह हिमालयाच्या भव्य प्रसादात प्रसन्नतेने प्रवेश केला। तेव्हा मंगल आरतीचे तबक घेऊन मेना त्यांच्या स्वागतासाठी पुढे आली। तिच्याबरोबर राजस्त्रिया आणि ऋषी पत्नीही होत्या। तिने शिवजीकडून प्रेमाने पाहिले तेव्हा तिला शिवजीचे स्वरूप अधिकच मनोहर दिसले। त्यांची कांती चाप्यासारखी तेजस्वी होती। त्यांना एक मुख आणि 3 नेत्र होते। मुखावर विलक्षण प्रसन्नता आणि स्मित हास्य झळकत होते। त्यांनी सुंदर रत्नमय मुकुट धारण केला होता। त्यांच्या प्रभूमुळे त्यांचे मुख अधिकच तेजस्वी दिसत होते। त्यांच्या कंठात दिव्य हार, चमेलीच्या फुलांची सुंदर माळ होती। मनगटात सुंदर कडे, दंडामध्ये सुरेख बाजूबंद होते। त्यांनी आपल्या अंगावर दिव्य वस्त्रे आणि स्वर्ण रत्नजडित आभूषणे धारण केली होती। त्यांच्या अंगावर चंदन, अगूर, कस्तरी त्यांच्या मिश्रणाची सुगंधी बुटी होती, विभूतीही होती। त्यांनी डोळ्यांमध्ये काजळ घातले होते, हातात रत्नमय आरसा घातला होता। ते अत्यंत तरुण, परमसुंदर, कमनीय, सुशोभित, शांत, अलकादहक, मंगलप्रद वाटत होते। त्यांच्या प्रभेने सर्व परिसरच व्यापून टाकला होता। ते मुग्ध करणारे मनोहर शिव स्वरूप पाहून मेना अक्षरशः कृतार्थ झाली। इतका सर्वोत्तम जावई मिळाला म्हणून तिच्या मनातील उरली सुरलेली चिंता ही दूर झाली। मुखावर प्रसन्नता झळकू लागली। आज तिचा आनंद गगनात मावे नव्हता। आपल्या भोगाचे, भाग्याचे मनोमन कौतुक करू लागली। पार्वतीला, हिमालयाला आणि आपल्या कुळाला धन्य समजू लागले आणि मग स्वतःशी बोलू लागली। पार्वतीने शिवजीबद्दल जे काही सांगितले त्यापेक्षा कोट्यावधिक पट सुंदर आहे। त्यांचे रूप आणि लावण्य अतिशय खूपच प्रसन्नतेचे आहे। सर्व पापांचा, दुःखांचा, भयचित्तांचा नाश करणारे आहे, कल्याणकारक आहे। तिने शिवजींना पंचारती ओवाळली। त्यावेळी तिथे आलेल्या तरुणही थट्टा मस्करी करत होत्या। शिवजींच्या अप्रतिम स्वरूपाने त्यांनी भुरळ घातली होती आणि सर्वजण वारंवार स्तुती करत होते आणि म्हणाल्या, पार्वती खरोखर धन्य आहे, साक्षात भगवती आहे म्हणून तिने शिवजीसारखा इतका देखणा पती मिळवला। एवढा सुंदर पुरुष आजपर्यंत कधीही पाहिला नाही, कुठे पाहायला मिळेल असं वाटत नाही। त्यांनी पाहिल्यावर सौंदर्याच्या सर्व कल्पना फिक्क्या पडत होत्या। अभिप्राय ऐकून मेनेला पार्वतीला कुठे ठेवू आणि
कुठे बसू असे वाटत होते आणि शिवजीचे रूप पाहून देवी देवता ऋषी मुनी खूप प्रसन्नतेने गंधर्व गाणी गात होते. मेणाही खूप मोठा उत्सव केला आणि तिच्या समोर असलेल्या सर्व सौभाग्यवती स्त्रियांना शिवजींनी औक्षण केले. नंतर प्रसन्नतेने घरात गेली. रुद्रदेव आपल्या वराडाचे तात्पुरते निवासस्थान निघाले आणि योगाने त्याचवेळी कुलदेवतेचे पूजन करण्यासाठी पार्वती अंतपुरात बाहेर आली. तिने उत्तम शृंगार केला. तिच्याबरोबर अनेक राजस्त्रिया नटून थटून आल्या होत्या. त्या समयी ज्यांनी कोणी तिला पाहिले तिच्याकडे पाहतच राहिले. तिची अंगकांती नीलवर्ण अत्यंत तेजस्वी होती. तिच्या प्रसन्नतेने मुखावर मंदस्मित हास्य झळकत होते. सर्वांग अतिशय कोमल मनोहर होते. केसांची वेणी विलोभनीय वाटत होती. तिच्या गालावर काढण्यात आलेली वेलबुटीची नक्षी तिच्या सौंदर्य अधिकच भर घालत होते. तिचे कुंडले फार सुंदर दिसत होते. त्यांच्यामुळे तिचे गाल जगजगीत होते आणि अधर डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे ओरक्त आणि सुरग दंतपक्तीच्या शोभासारखे सुशोभित तिचे दात तेजस्वी दिसत होते. तिच्या वक्षस्थलावर दिव्य रत्नांचा मणिहार शोभून दिसत होता. दंडामध्ये रत्नजडित बाजूबन सुशोभित दिसत होते आणि एक कमळ धारण केले होते. तिचे चरण आरक्त वर्ण होते. त्यांच्यावर सौभाग्याचे भूषण होते म्हणून लाल रंगाची रेषा काढण्यात आली. चालताना तिच्या पंजनाचा मधुर किनकिनाट होत होता. तिचे दिव्य वस्त्र परिधान केले. तिच्या अंगावर चंदन, कस्तुरी, अगुरा, कुमकुम मिश्रित सुगंधी लेपन करण्यात आले होते. मग आता मार्गाने जाताना जगजननी पार्वतीला पाहून देवही मंत्रमुग्ध झाले. त्यांनी तिला मेनेला नतमस्तक होऊन नमस्कार केला. शिवजींनी डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिले तर काय आश्चर्य, त्याच्या अंगावर हर्षाने रोमांच उभे राहिले. तिच्याविषयी ज्यांना जो विरह जाणवत होता तोही नाहीसा झाला. तिच्या रूपाने त्याच्यावर इतकी मोहिनी घातली की देहभान विसरून तिच्याकडेच पाहत राहिले. ती गौरी त्याच्या डोळ्यातच सामावून गेली. जणू पार्वतीने नगराबाहेर जाऊन कुलदेवतेला अंबिकेच्या यथाविधी पूजन केलं आणि नंतर राजस्त्रिया द्विजस्त्रियांच्याबरोबर पित्याचे रमणीय भगवान परतले आणि मग सर्वांना घेऊन भगवान शिवजी जनविषयेत गेले आणि हिमालयाने तेथे सर्व प्रकारे उत्तम व्यवस्था ठेवली आणि सुखपूर्वक निवास केला. असे हे शिवजीच्या वधूवरांकडून एकमेकांचे पूजन कसे केले अशा शिवजीच्या कथा आहेत. तर ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर गिरिराज हिमालयाने प्रचलित रिवाजानुसार पार्वती आणि शिवजींना वेद मंत्रोक्तपूर्व उपस्नान घातले. त्यांच्या विनंतीवरून विष्णू आदी देव मुनी यांच्या घरी गेले. त्यांनी शिवजींकडून पार्वतीसाठी वस्त्रे आभूषणे आणली होती. पार्वतीच्या सखांनी ब्राह्मणाच्या स्त्रियांनी तिला स्नान घातले. शिवजींकडून आणलेल्या वस्त्रभूषणांनी तिला सजवले. मग निरांजन ओवाळले आणि त्यावेळी साज शृंगार केलेली ही वधू फार सुंदर दिसत होती. ती मनाने शिवजीचे ध्यान करत होती. त्या समयी हिमालयाच्या नगरात सर्वत्र प्रसन्नता, उत्साह, उल्हासाचे वातावरण झालेले होते. वधू पक्षात मोठा उत्सव चालला होता. हिमाद्री ब्राह्मणांना यथाशास्त्र नानाविध दाने केली. लोकांनाही बहुमूल्य भेट वस्तू दिली आणि आम्हा देवांच्या आनंदाला पारवाच नव्हता. आम्ही पार्वतीला वंदन केले आणि गिरजाची आज्ञा घेऊन शिवजीपाशी गेलो. लग्नाची वेळ होत आली होती तेव्हा राजपुरोहित गर्गमुनी हिमालयाला म्हणाले, पर्वतराज, आता नवरदेवला आणि वरपक्षातील सर्व मंडळींना इथे बोलावून घ्या. तेव्हा त्यांचे मंत्री वाजत गाजत जानवशेत गेले. त्यांनी शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाले, हे महाप्रभू, कन्यादानाची वेळ जवळ आली आहे, तरी तुम्ही सर्वांनी मंडपात लवकर येण्याची कृपा करा. तो निरोप ऐकून वरपक्षात महाउत्सवच होऊ लागला. मंगलवाद्याच्या निनादनाने सारा आसंद दुमदुमला. महर्षी वेदपठण करू लागले. गंधर्व गाऊ लागले. अप्सरा देवश्रिया नृत्य करू लागल्या. शिवपार्वतीचा विवाह पाहण्यासाठी भाग्य लागले म्हणून सर्वांनी धन्यता वाटली. शिवजीच्या उत्स्फूर्त जय जयकार करू लागले. शिवजीही मनातून आनंदले पण त्यांनी बाहेरून तसे दाखवले नाही. हिमाद्रीच्या मंत्राचा निरोप मिळताच वरपक्षातील मंडळीमध्ये एकच लगबग सुरू झाली. लोकांवर अनुग्रह करणाऱ्या शिवजीने प्रसन्नतेने मंगल स्नान केले. सुंदर वस्त्रे आभूषणे अलंकृत होऊन ते नंदीवर बसले. वरपक्षातील मंडळी हिमालयाच्या घराकडे निघाले तेव्हा त्यांचे मंत्रीगण वराडाचे पुढे पुढे चालत होते. शंख, भेरी, नगारे, मृदुंग, गोमुख यांनी एकच महाध्वनी केला. शिवगण जय जयकार करू लागले. शिवजीच्या मस्तकावर शोभित छत्र धारण करण्यात आले. सेवक वर्ग चौऱ्या धाडत होता. श्रीहरी इत्यादी लोकपाल ऋषीमुनी आपापल्या परिवारासह मोठ्या आनंदाने त्यांच्या मागे माग चालले होते. सर्व देव शिवजीवर पुष्पवृत्ती करत होते. अशा प्रकारे विश्वांचे एकमेव बंधू असलेले शिवजी आपल्या महानतेला अनुरूप अशा दिमाकाने मार्गक्रमण करू लागले. त्यांची स्तुती गान करत होते. सर्व मंडळी लग्न मंडपापाशी आली. मंडपाच्या प्रवेशद्वारी हिमालयाला शिवजीचीच वाट पाहत असताना गणपरिवारासह आलेले त्यांना पाहून फारच आनंद वाटला आणि त्यांनी हात देऊन शिवजींना वृषभावरून खाली उतरवले. पंचारतीने ओवाळून त्यांना प्रेमपूर्वक नमस्कार केला. त्यांच्या समेत आलेल्या विष्णू आदी देवांचा श्रेष्ठ ऋषींचा समोचित आदर सत्कार केला. सर्वांना पाद्य अर्घ्य दिले. शिवजींसह प्रमुख देवांना आपल्या घरी बोलवले आणि हिमालयाने शिवजीसह श्रीहरींना घेऊन विवाह मंडपात प्रवेश केला. पार्वती उत्तम शृंगार करून सर्व प्रकारची भूषणे लावून वेदीवर बसली आणि मंडप
मंडपातील वातावरण उत्साहाने भरून गेले. सर्व देव देवता ऋषी गण कोट्यावधी गण आलेले होते आणि हे सर्व शिव पार्वतीच्या विवाहाचे उत्कटतेने परीक्षा पाहू लागले, प्रतीक्षा करू लागले आणि गर्ग तेथेच उपस्थित होते. लग्न घटका भरेपर्यंत पार्वती मनोमन शिवजीचेच ध्यान करत होती. लग्न मुहूर्ताचा घटकाभर आधी गर्गांनी पुण्य हवचन केले. पार्वतीच्या हातात ओझळभर अक्षता दिल्या. तिने शिवजीच्या अंगावर वाहिल्या. नंतर दही, अक्षता, कुश आणि जल यांनी त्यांची पूजा केली. त्या समय ती भगवान शिवजीच्या दिव्य रूपाचे अवलोकन करत होती. ज्याच्यासाठी आपण परमप्रीतीने एवढी कठीण तपस्या केली ते शिवजी आज आपल्या सम्मुख बसले आहेत, आपल्याशी विवाह करणार आहेत. हे विचारांनी तिने मन मोहरून घेतले होते. तिच्या मुखावरील प्रसन्न भाव सहज लक्षात येत होता. त्यानंतर माझ्या गर्ग मुनींच्या सांगण्यानुसार शिवजींनी पार्वतीचे पूजन केले. मग वेदीवर तिच्या शेजारी बसले. दृश्य फारच मनोहर होते. हे दोघे एकमेकांना अनुरूप होते. त्यांची एकत्रित शोभा फार विलोभनीय दिसत होती. एकमेकांना पाहून त्यांना आनंद होत होता. आनंदाच्या त्या क्षणी लक्ष्मी आदी देवश्री आणि ब्राह्मणीच्या स्त्रियांनी, नगरातील स्त्रियांनी दोघांना ओवाळले आणि हा शिव पार्वतीचा विवाहाचा सोहळा आनंदाने पार पाडला. अशा या शिवपुराणातल्या ज्या सत्य घटनातल्या कथा आहेत त्याच तुम्हाला कथन करवले. आता हिमालयाने पार्वतीचे कन्यादान केले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी. त्यानंतर गर्ग मुनींच्या सांगण्यावरून हिमालयाने कन्यादानाचे कार्य आरंभले. वस्त्रालंकार घातलेली मेना हाती स्वर्ण कलश घेऊन त्यांच्या उजव्या बाजूला बसली. शैलराजाने शिवजींना अर्घ्य पाद्य दिले. चंदन, वस्त्र, आभूषणे देऊन त्यांची पूजा केली. मग तो ब्राह्मणांना म्हणाला, कन्यादानाची वेळ जवळ आली आहे. तिथी, वार, देश, टाईम इत्यादींचा उच्चार करून माझ्याकडे कन्यादानाचा संकल्प करून घ्या. त्याप्रमाणे पुरोहित संकल्पाचा उच्चार करू लागले. तेव्हा हिमाद्री किंचित स्मित शिवजींना म्हणाले, रुद्रदेव, लग्न घटका भरत आली आहे. पार्वतीचे पाणी ग्रहण करण्यापूर्वी आपले नाव, कुळ, गोत्र, वंश, वेश, शाखा यांचा ब्राह्मणांना परिचय द्या. ते ऐकून शिवजी गंभीर झाले. आता काय उत्तर द्यावे हेच त्यांना समजेना. ते निरंतर झाले आहेत. ही गोष्ट तेथे उपस्थित असलेले सर्वश्रेष्ठ देवता, ऋषी, मुनी, गंधर्व, यक्ष तत्काळ लक्षात आले. तेव्हा शिवजीच्या सार्थ वीणा वाजू लागल्या. ते पाहून विष्णू आदी देव म्हणाले, नारदजी, तुम्ही काय करत आहात? हे वीणा वाजवण्याची वेळ नव्हे. तरी तू वीणा वाजवत राहिलास. तेव्हा हिमालयाचे राहवले नाही. तो म्हणाला, हे ब्राह्मण, कृपया वीणा वाजू नका. काही वेळ नाही. त्याने तुझ्यावर वीणेवर हात ठेवून ती थांबली. तेव्हा शिवजीचे स्मरण केलेस. ते म्हणालेस, पर्वतराज, येथे माझे वीणा व दान हास्यपसदन वाटले ना? तसेच तूही शिवजींना मूर्खपणे कुळ, गोत्र इत्यादी संबंधाने जी माहिती विचारलीस तीही हास्यपदच आहे. शिवजी महेश्वर आहे. त्यांच्याविषयी तुला काही माहिती नाही. असे असताना त्यांच्याशी काय बोलावे, काय बोलू नये, काय विचार करावे, काय विचार करू नये हे तुला कळायला नको का? असे प्रश्न विचारून सर्व देव तेथेच त्यांची थट्टा करत आहे, हे लक्षात ठेव. शैलराज, शिवजीचे कुळ गोत्र जाणण्यास ब्रह्मा विष्णू समर्थ नाहीत. इतरांची काय कथा सांगू, ज्याच्या एका दिवसात कोटी ब्रह्मदेव लयात जातात. शिवजीचे तुला पार्वतीच्या तपोबलामुळे दर्शन दिले आहे, हे लक्षात घे. त्यांनी कोणतेही रूप नाही. ते प्रकृतीच्या पलीकडे निर्गुण, निराकार, निर्विकार, परब्रह्म, परमात्मा, मायाधीश, परोपकार, परमेश्वर आहे. स्वयंभू आहे, स्वतंत्र आहे. त्यांना कुठले नाव नाही, कुठले गोत्र नाही. कुठले भक्तांसाठी फारच दयाळू आहेत. वाटेल ते भक्तांना देऊन टाकतात. थोडेसे बाल, पान, फूल, बेल काही पण जर शिवाला वाहिले तरी तेच वाटेल ते त्यांच्या भक्तांना देऊन टाकतात. भक्तांसाठी फार दयाळू आहेत. त्यांची इच्छा पुरवण्यासाठी निर्गुण असून सगुण होतात. निराकार असून सुंदर शरीर धारण करतात आणि सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. अशा अनेक नावांनी वावरतात. ते गोत्रहीन असून उत्तम गोत्राचे आहेत. कुलहीन असून उत्तम कुलाचे आहे. पार्वतीने त्यांची वर्षानुवर्ष मनपूर्वक आराधना केली. तिच्या तपश्चर्यामुळे तुझे जावाई होत आहेत या शंका नाही. आणि लीलाविहारी शिवजींनी चराचर विश्वालाच मोहित केले म्हणून कोणी कितीही यात शंका नाही. लीला विहारी शिवजींनी चराचर विश्वाला मोहित केले म्हणून कोणी कितीही विद्वान असला तरी, कितीही बुद्धिमान असला तरी शिवजींना यथार्थ जाणू शकत नाही. हिमालय लिंगाकार महादेवाचा आदी अंत कोणालाही लागणार नाही. पुढे काय लागणार आहे अंत जाणून घेण्यासाठी श्रीहरी पाताळात खोल खोल गेले, पण शेवटी थकून भागून निरुपाय होऊन परत आले. जास्त काय सांगू. शिवजींची माया इतकी दुस्तर आहे की ब्रह्मदेव विष्णू यांच्या समस्त विश्व तिच्या अधीन आहे. कोणीही हिचे उल्लंघन करू शकत नाही. म्हणून वधू पिता नात्याने तुला माझे एवढेच सांगणे आहे की शिवजीबद्दल फार विचार न करता कन्यादान कर. यांचे कुळ गोत्र विचारलेस तेव्हा मी वीणा वाजवू लागलो. नारदा, तुझे बोलणे ऐकून हिमालयाचा विस्मय नाहीसा होऊन ते संतुष्ट झाले. सर्व देवतांनी मुनींनी तुझे कौतुक केले, तुला धन्यवाद दिले. शिवजी अजूनही गंभीर होते. तू त्यांची बाजू चतुराने सांभाळली ते ती विद्वानांच्या लक्षात आले. ते प्रसन्न होऊन म्हणाले, ज्याच्या आज्ञेने हे विशाल जग प्रकट झाले ते परात्पर आत्मबोध स्वरूप नित्य नव्या लीला करणारे, परम सद्भावना जाणता येणारे आणि त्रैलोक्याचे स्वामी आहेत. त्या शिवजींचे आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होत आहे, केवढे भाग्य. मग सर्व मिळून शिवजीचा जय जयकार करू लागले. तेव्हा वेळ होत चालली म्हणून
तेथे असलेले मेरू आदी श्रेष्ठ पर्वत हिमालयाला उद्देशून म्हणाले, महाराज आता फार विचार करू नका. उशीर केल्याने कार्यनाश होतो हे लक्षात घेऊन लवकरात लवकर कन्यादान करा. आपल्या बांधवाचे बोलणे ऐकून हिमालयाने व मेनेने पार्वतीच्या विधीपूर्वक कन्यादान केले. त्या समय तो म्हणाला, हे परमेश्वर, ही माझी कन्या आज तुम्हाला देत आहे, हीच पत्नी म्हणून स्वीकार करा. त्यावेळी पार्वतीचा हात शिवजीच्या हाती दिल्यावर त्याला अगदी प्रसन्न कृतार्थ वाटले. शिवजींनी पार्वतीची भार्या म्हणून स्वीकार केला. मग लोकचारानुसार धर जमिनीला स्पर्श करून गोदात कस्मादात या मंत्राचा प्रेमपूर्वक उच्चार केला. त्यावेळी त्रैलोक्यात आनंदाला उधाण देणारे शिवपार्वतीच्या जयकाराने पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्गलोक दुमदुमला. मंगलवाद्याच्या निनादाने दशदिशा भरून गेल्या. देवाच्या, ऋषीच्या आणि लोकांच्या मुखातून साधू साधू असे शब्द प्रकटले. गंधर्व प्रसन्नतेने गाऊ लागले. अप्सरा मग्न होऊन नाचू लागल्या. या मंगलमय विवाहाने सर्वांचे मन आनंदित झाले. हिमालयाच्या नगरातील लोक मोत्सव उत्साहाने सहभागी झाले आणि आम्हा देवांना सर्वांना आनंद झाला. आता तो कोणत्या शब्दात वर्णन करावा हे शक्य नाही. कन्यादानाचा विधी पूर्ण झाल्यावर शैलराज हिमालयाने भगवान शिवजींना रत्नजडित सुवर्णभूषणे दिली. रत्नजडित पात्रे, रत्नांशी भरलेली पात्रे, दूध देणारे 1,00,000 गायी दिल्या, 1,00,000 सुसज्ज अश्व दिले, 1,00,000 हत्ती दिले, सुवर्णजडित रथ दिले, रत्नजडित आभूषणे 1,00,000 दासी दिल्या, अनेक मूल्यवान वस्तू दिल्या. अशा प्रकारे हिमालयाने गिरिजाने विधीपूर्वक कन्यादान करून जीवनाचे सार्थक केले आणि आपल्या मुलीला एवढे सर्व काही आनंद म्हणून दिले. आणि पर्वताने पार्वतीचे पूजन करून शिवजींना विधीपूर्वक श्रेष्ठ उपहार दिले. त्यानंतर हिमालयाने यजवर्दी मातेदिनी शाकीच्या स्तोत्रांनी शिवजीची मनपूर्वक स्तुती केली. त्यांच्या आज्ञेनुसार श्रेष्ठ शिव पार्वतीच्या मस्तकावर अभिषेक केला आणि या समय सर्वत्र आनंददायक महोत्सव सुरू केला. अशा या शिवजीच्या लग्नाची कथा होत्या या सर्व. तर ज्यांनी या शिवजीच्या लग्न सोहळ्याच्या संपूर्ण कथा ऐकल्या त्यांना शिवजीचे 1000 रुद्र अभिषेकाचे एक एक शब्द ऐकल्यामागे 1000 रुद्र अभिषेकाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. ज्यांनी संपूर्ण हा 1 तासाचा व्हिडिओ ऐकला आहे त्यांना 1,00,00,000 रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल असे स्वतः शिवजींनी सांगितले. त्यांचे घर धन धान्याने भरलेले राहील. त्यांच्या घरी मांगलिक कार्य होतील, शुभ कार्य होतील. दुःख दारिद्र्य जाऊन शिवापाशी चरणापाशी त्यांना जागावे. अशा या शिवजीच्या लग्नाच्या संपूर्ण कथा होत्या. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, आपल्या मित्रपरिवारांबरोबर आणि रिश्तेदारांमध्ये हा व्हॉट्सॲपमध्ये ही लिंक शेअर करा. म्हणजे ते पण हे शिव पार्वतीच्या लग्नाच्या कथा, छान छान कथा ऐकतील आणि तुम्हाला बी पुण्याची प्राप्ती होईल. तर अशा या कथा आहेत. तर मित्रांनो, तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई पार्थिव शिवलिंग बनवायची मग दिवसभर ठेवायची का? पार्थिव शिवलिंग बनवायची तुम्ही ज्या वेळेस हा व्हिडिओ लावला या तुम्ही फक्त पूजापाठ या आरतीच करायची आहे. तुम्हाला हे शिव महापुराण श्रवण नाही करायचं आहे. तुमच्याजवळ टाईम नाही आहे, भाज्या कापत आहे, स्वयंपाक करत आहे, तेव्हा पण हा व्हिडिओ लावला तरी पण चालेल. पार्थिव शिवलिंग बनवा. पार्थिव शिवलिंग बनवल्यावर बेलाचं पान असेल तर ठीक, नसणार तर एक तांदळाचा दाना, थोडे तांदळ जे असतील 21 11 जे काही असेल त्या शिवलिंगावर अर्पण करा. दगडगोटे अर्पण करा, दक्षिणा, पानाचा विडा, फूल अर्पण करा, मूग अर्पण करा, जवस अर्पण करा, जवस नसणार गहू अर्पण करा, जे काही असेल ते अर्पण करा. आणि काही नसणार तर फक्त तांदूळ पण अर्पण केले तरी पण चालते. भोळा साम सदाशिव खूप भोळा आहे, त्याला आपल्या भोळ्या भक्तांवर सर्व कामना इच्छा पूर्ण करतो. आणि शिवलिंगावर तुम्ही तांदूळ अर्पण केल्यानंतर तुमची आरती करा. शंकराची आरती झाल्यानंतर तुमचा धूप दीप दिवा चांगला राहू द्या. अर्धा 1 तास 2 तास 1 घटका 2 घटका शिवलिंग आपल्या घरात राहू द्या. आणि तिला रात्र होण्याच्या अगोदर संध्याकाळी तिला विसर्जित करा. विसर्जित म्हणजे आपले ती शिवलिंगाची जी माती आहे तुम्ही तुमच्या झाडांमध्ये टाकू शकता. दुसऱ्या दिवशी परत तुम्ही शिवलिंग बनवा, परत तिची आरती पूजा आराधना करा. तुम्हाला जे मागायचे मनाची इच्छा बोलायची ती शिवजी पुढे बोला. परत तिला थोडा 1 तास 2 तास घरात राहू द्या. म्हणजे घरात प्रसन्नतेचं वातावरण राहतं. भांडणं तंटा मिटतात. हां, कमेंट्स आली होती की आमच्या घरात ताई खूप भांडणं होत आहे, काही उपाय सांगा. तर रोज पार्थिव शिवलिंग करा, पार्थिव शिवलिंगाची पूजा करा. घरातील दुःख दारिद्र्य कटकट दरिद्रता नजर दोष ग्रह दोष वास्तुदोष हे जाऊन पितृदोष जाऊन घरातील भांडणं सुद्धा कमी होतात. तर रोज पार्थिव शिवलिंग करा आणि तिची पूजा अर्चना करा. 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तरी पण घरातील भांडणं वादविवाद जे राहतात तर ते दूर होतात. पण रात्र होण्याच्या अगोदर तुम्हाला शिवलिंगाला विसर्जन करायचे, गमल्यामध्ये टाकून द्यायचे. शिवलिंग ही फक्त शिवरात्रीची रात्रभरच राहू द्यायची. शिवरात्रीची जी रात्र राहते अमावस्येच्या 1 दिवस अगोदर, अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या 1 दिवस जे त्रयोदशी व्रत राहतं, शिवरात्री महिन्यातून 1 वेळा येते जे शिवरात्री राहते, तिला रात्रभर राहू द्यायची पार्थिव शिवलिंग. तिला विसर्जन करायचं नाही, सकाळी विसर्जन करावे.
असे या पार्थिव शिवलिंगाचं महत्त्व आहे. मी स्पष्टपणे तुम्हाला सर्व जो व्हिडिओ आहे माझा तो ऐका, पण तुमच्या खूप काही कमेंट्स आल्या तरी मी तुम्हाला उत्तरं देत गेली आहे हातच्या साथ. आणि याच्यात पण जे महत्त्वाचे जे काही कमेंट्स आहेत तेच मी फक्त या व्हिडिओमध्ये सांगते, जे कारण की मग आपल्या कथा ऐकण्याच्या कमी राहतात. जर आपण बोलतच राहिलो तर मग कथा कुठून ऐकल्या जातील. आपल्या एवढं 24,000 मंत्रांच्या या कथा आहेत, तर मी तुम्हाला कमेंट्समध्येच देते. पण हा सर्वांच्या प्रश्नासाठी राहतो, तो सर्वांना समजमध्ये यायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला याच्यात सांगून दिलं. तर तुम्ही अशी पार्थिव शिवलिंगाची पूजा करा. जय श्री महाकाल.